याच्या 10 तारखेला यांनी हे विधेयक टेबल केलं. ही सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे. परंतु जेव्हा हे विधेयक आलं, या विधेयकाच्या विरोधात सर्व डावे पक्ष असतील, सर्व आंबेडकरवादी विचाराचे पक्ष असतील, समाजवादी पक्ष असतील, त्याचबरोबर जन आंदोलनाचे सर्व संघटना असतील, भारत जोडो अभियान असेल आणि महाराष्ट्रामधले जे सगळे कायद्याला घेऊन कार्य करणाऱ्या अशा सर्व संघटना, व्यक्ती, समूह या सगळ्यांनी एकत्र येऊन हे विधेयक ज्या पद्धतीने सादर केलेलं आहे, या विधेयकाने म्हटलं गेलं की नक्षलवादाला रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर जी शहरं आहे त्याच्यामध्ये अर्बन नक्षल मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेले आहेत, असा सगळा एक विचार ठेवून जे पसरवलं गेलं, या सगळ्याच्या विरोधामध्ये सर्व संघटना ह्या एकत्रित झाल्या. आणि मला आपल्याला आठवण करून द्यावीशी वाटते की 28 मार्चला आमची राज्यस्तरीय बैठक मुंबईमध्ये आम्ही घेतली. त्यामध्ये सर्व डावे पक्ष होते, समाजवादी पार्टी होती, आंबेडकरवादी विचारांचे पक्ष होते, विविध भारत जोडो अभियान, त्याचबरोबर जन आंदोलन आणि इतर सर्व विचारांच्या संघटना ह्या एकत्र जमल्या आणि आम्ही निश्चितपणाने त्यामध्ये चर्चा केली, विस्तृत चर्चा केली. आणि विस्तृत चर्चा केल्याच्या नंतर हे विधेयक हाणून पाडलं पाहिजे, ते रद्द केलं पाहिजे, ह्या मतावर आम्ही सगळे एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. आणि मला आठवतंय की कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा जो काय परळला मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये 2 डाव्या पक्षाच्या पुढाऱ्यांना, म्हणजे त्यांचे सेक्रेटरी डॉक्टर अजित नवले जे सीपीएमचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट सुभाष लांडे हे जे महाराष्ट्राचे सीपीआयचे सेक्रेटरी आहेत, ह्या 2 सचिवांना त्यामध्ये बोलवलं आणि त्यांनी त्या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या त्या मोठ्या मेळाव्यामध्ये हाक दिली की कामगारांच्या लढ्यासोबतच हे जे आपल्या लढ्याला चिरडून टाकणारे हे जे काही विधेयक आहे, बेकायदेशीर कृत्य संबोधून त्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढा उभा केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून कामगार संघटना संयुक्त कृती समितीने देखील त्याच्यामध्ये हात दिली. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि 28 तारखेला जी मार्चला चर्चा झाली, त्याच्यानंतर 22 एप्रिलला आम्ही महाराष्ट्रामध्ये ही हाक दिली की सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही त्याचा विरोध करू. आणि आपल्याला आठवत असेल, आपण महाराष्ट्राच्या जवळजवळ आता मला वाटतं गडचिरोली, चंद्रपूर पासून ते बाकीच्या उर्वरित जिल्ह्यामधून इथे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग देखील होता. आणि म्हणून 22 एप्रिलला आपण जवळजवळ महाराष्ट्राच्या 75 ठिकाणी आपण ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलने केली, रस्त्यावरची आंदोलने केली, मोठे मोर्चे काढले, हे आपण सगळे जाणता. आणि ते केल्याच्या नंतर त्यामधून पुन्हा आपण जेव्हा हे विधानसभेचं सत्र, पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही मोहीम पण सुरू केली होती. महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी हस्ताक्षर गोळा केल्या जातील या विधेयकाच्या विरोधात. त्या हस्ताक्षर अभियानाला पण आपण सुरुवात केली आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला. आणि मग 30 जूनला आपण निर्णय घेतला की 30 जूनला आपण मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये या मोठा निर्धार मेळावा घेतला पाहिजे. आणि आपण
आपण त्याचे सगळे साक्षी आहात. फक्त एक आठवण म्हणून, एक आढावा म्हणून मी आपल्यासमोर ठेवतोय. आणि तो मेळावा देखील फार प्रभावी झाला. त्याच्यामध्ये सर्व जे महाविकास आघाडीचे सगळे घटक आहेत या सगळ्यांना आम्ही एकत्र बोलवलं. आणि त्याच्यापूर्वी देखील हे विधेयकाला विरोध झाला पाहिजे आणि तो विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केला पाहिजे. विशेष त्याच्यामध्ये त्यांनी कामगिरी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे विधेयकच रद्द झालं पाहिजे अशा पद्धतीच्या त्यांच्याबरोबर आम्ही संवाद साधला. त्यांना भरीव अशी टिपणं दिली आणि त्या टिपणामध्ये देखील या उर्वरित गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मांडण्याचं काम आम्ही केलं. आणि तुम्ही याच्यावर काम करा, प्रत्यक्ष काम करा हे देखील आपण त्यांना सांगितलं. परंतु आपण बघतो की जेव्हा 10 जुलैला विधानसभेमध्ये हे विधेयक आलं, ते विधेयक मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर जी काय चर्चा झाली त्याच्यामध्ये बऱ्याचशा महाविकास आघाडीतल्या आमदारांनी त्याच्यावर मतं व्यक्त केली. परंतु आपली जी समिती आहे, जनसुरक्षा कायदा विरोधी समिती आहे, या समितीचं म्हणणं होतं की हे रद्द झालं पाहिजे, बिलच नको. कारण याच्यापूर्वी सगळी कायदे अस्तित्वात आहेत आणि त्या कायद्यामध्ये आज लोकांवर कशा पद्धतीचे अन्याय होत आहेत, आज ही लोक कसे खितपत पडलेली आहेत जेलमध्ये, त्यांची कुठलीही सुनावणी होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तरी देखील हे आणखी नवं विधेयक आणून या महाराष्ट्रामध्ये अदानी अंबानीला आणि त्यांच्या एकंदर सगळ्या धोरणांना आणि त्यांची धोरणं कशी राबवली जातील, जनतेविरोधी धोरणं, कारण जनता प्रचंड प्रमाणामध्ये ह्या त्यांच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करतायत आणि म्हणून त्या जनतेला कुठेतरी रोखण्यासाठी हे विधेयक आणण्याचं काम केलं. आणि म्हणून त्या विरोधात जे 10 जुलैला हे विधेयक मांडलं गेलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धानू मतदारसंघामधले आमदार विनोद निकोले हे एकटेच आमदार होते. त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे हे विधेयक रद्द झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका, त्या पद्धतीची मांडणी केली आणि त्या विधेयकाला त्या ठिकाणी विरोध केला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घिसाडघाईमध्ये जसं सभेचे अध्यक्ष आहेत ते सुरुवातीला म्हणाले की हे एक मताने मंजूर झालं, पण जेव्हा तिथे आवाज झाला तेव्हा त्यांना म्हणावं लागलं की हे बहुमताने मंजूर झालेलं आहे. हे सांगण्याचं एवढंच तात्पर्य की ही लढाई काही आता थांबलेली नाही, ही लढाई आपल्याला व्यापक करायची आहे. आणि म्हणून आज समितीच्या वतीने हा निर्धार केला की पुन्हा एकदा आपण सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते ह्या आजच्या निर्धार मेळाव्यामध्ये जमलं पाहिजे आणि एकत्र येऊन आगामी लढ्याचं जे रणशिंग आहे जे फुकलं पाहिजे. इथूनच एक लढ्याचा जो नारा दिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजची परिषद आपण या ठिकाणी ही आयोजित केलेली आहे. यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, काही कला क्षेत्राशी संबंधित आहेत, काही साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत, काही कवी आहेत, काही प्रशासन सेवेतील ज्याला आपण म्हणतो की निवृत्त अधिकारी आहेत. अशा सगळ्यांचं घेऊन हे पहिलं सत्र आता आपण या ठिकाणी सुरू करतोय. तर ह्याला विलंब न करता आपण आपल्या या परिषदेच्या कामकाजाला आता सुरू करूया. दुसरं सत्र जे असेल ते 3च्या नंतर सुरू होईल. त्यामध्ये विविध राजकीय पक्षाचे, महाविकास आघाडी, डाव्या पक्षाचे आणि जन आंदोलनाचे सगळे पुढारी त्याच्यामध्ये असतील. तर मी जास्त वेळ न घेता कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांना विनंती करतो की सर्व जे मान्यवर आहेत आजच्या या पहिल्या सत्राला जे उपस्थित राहिलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी त्याचं स्वागत करून त्यांना आमंत्रित करावं. धन्यवाद. कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी
सविस्तरपणे आपल्या पुढे या आपण जी परिषद आज घेणार आहोत त्याची साधारण भूमिका सांगितलेली आहे. ती 2 सत्रात होते. पहिलं सत्र जे आहे ते आपण आता सुरू करतोय. या सत्रामध्ये या जनसुरक्षा बिल याचं कायद्यात रूपांतर अजून झालेलं नाही. त्याच्याबद्दल आपली भूमिका जे साहित्य क्षेत्रातले कला क्षेत्रातले लोक आहेत, लेखक आहेत, शाहीर आहेत, कलावंत आहेत आणि कामगार क्षेत्रातली जे काही मान्यवर चळवळीमध्ये आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं या पहिल्या सत्रामध्ये आणि ते बोलतील. त्याच्यानंतर दुसरं सत्र आहे. हे सत्र 1 ते 3 वाजेपर्यंत चालेल आणि दुसरं सत्र 3 ते 5 वाजेपर्यंत चालेल. दुसऱ्या सत्रामध्ये जे राजकीय पक्ष आहेत प्रामुख्याने आणि ज्या जनसंघटना आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. तर पहिल्या सत्राची आपण सुरुवात करूया. समारोपाच्या वेळी आमची भूमिका नंतर मी त्या ठिकाणी मांडेन. पण मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. काही आलेले आहेत आणि काही अजून येणार आहेत. ते जे आलेले आहेत त्याच्यामध्ये ॲडव्होकेट वीर देसाई आहेत. त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. हे अत्यंत चांगल्या प्रकारे ज्याला आपण म्हणतो मानव हक्कांची लढाई हे न्यायालयात लढवतात. आणि आता सांगायचं मुख्य उद्देश असा की पॅलेस्टाईनच्या बद्दल त्यांना हे करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आणि गाझामध्ये जिनोसाईड चाललंय, संहार चाललाय त्याला विरोध करण्यासाठी डाव्या पक्षातर्फे आणि जनसंघटनातर्फे APSOतर्फे आम्ही जी सभा घेत होतो त्याला या सरकारने आणि या पोलीस खात्याने 2दा परवानगी नाकारली. तरी आम्ही सातत्य ठेवलं आणि 20 तारखेला ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचं जे काही कोर्टामध्ये काम करायचं आहे ते वीर देसाईंनी केलेलं आहे. ते आपल्या इथे हजर आहे. त्यांचं आपण टाळेच्या गजरात स्वागत करावं आणि 20 तारखेला सुद्धा या ठिकाणी आझाद मैदानावर यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी संभाजी भगत आलेले आहेत. त्यांची ओळख करून द्यायची काय गरज नाही. तर त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. या सगळ्या लढ्यामध्ये आणि जनसुरक्षा कायदा येण्याच्या आधीपासून जी काही लढाई चाललेली आहे ती त्याच्याबद्दल इष्ट सेटलवाल या अत्यंत खंबीरपणे दहशतीच्या विरुद्ध, हुकुमशाहीच्या विरुद्ध त्यांनी सातत्याने लढा केलेला आहे. तर त्यांनाही आम्ही आमंत्रण करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. या ठिकाणी दीपक पवार आलेले आहेत जे त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करतंय. त्याच्या विरुद्ध मोठी ही जी काही लढाई आहे ते महाराष्ट्रामध्ये ते करतायत. सगळ्या दडपणाला झुगारून ते करतायत. तर त्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचं सुद्धा स्वागत करतो. या ठिकाणी कामगार क्षेत्रातले कॉम्रेड मिलिंद रानडे आलेले आहेत. महापालिकेचे कर्मचारी आणि इतर लढाई ते आता लढतायत. तर त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. या ठिकाणी DL कराड आलेले आहेत. कामगार क्षेत्रातले प्रामुख्याने लढा हे करणारे त्यांना मी निमंत्रित करतो. काही लोकांची ओळख करायची काय गरज नाही कारण आपल्याला वेळ त्यांना आपल्याला जास्तीत द्यायचा आहे. त्याचप्रमाणे फिरोज मेडिकोरवालाही आलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी त्यांचे आम्ही स्वागत करतो. चिन्मयी हे आलेले आहेत मंचावर. त्या ठिकाणी मंचावर या. वक्ते वगैरे वेगळे असतील तर त्यांचंही आम्ही स्वागत करतो. मी आता विनंती करतो की आता या ठिकाणी जे वक्ते आलेले आहेत त्यांनी आपलं या ठिकाणी आपलं म्हणणं मांडावं. तिस्ता सेटलवाड यांना जायचं आहे त्यामुळे त्यांनी प्रथम बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद कॉम्रेड आणि धन्यवाद आमचे सगले कार्यकर्ता आणि कॉम्रेड. सबसे पहले मैं ये कहना चाहूँगी कि अगर वामपंथी ताकतों ने ये बात नहीं उठाई होती, अगर मानवाधिकार कार्यकर्ताओं ने बात नहीं उठाई, चाहे वो हमारा संगठन CJP हो, PUCL हो, बाकी संगठन या वामपंथी ताकतों ने, तो विपक्ष ने भी इसको बहुत ही
साधारण तरीके से लिया। हम लोग बहुत मतलब गए साल में अगस्त महीने से बोल रहे हैं कि ये विधेय होने की, ये कानून बनने की बहुत संभावना है, और जन आंदोलन हो, राजकीय आंदोलन हो, सामाजिक आंदोलन हो, कार्यकर्ताओं हो, लेखक हो, सांस्कृतिक चळवळ के लोग हो, सबको बहुत बड़ा खतरा है इससे। मगर जो राजनीतिक विपक्ष है मेन स्ट्रीम, उन्होंने बहुत ही साधारण तरीके से लिया। और ये जैसे कि शैलेंद्र कामले कॉमरेड ने कहा अभी कि ये विधानसभा में भी हमने देखा। खैर, अभी अगर वो लोग सीरियसली ले रहे हैं तो हम इसको वेलकम करते हैं। और मैं बस कुछ बातें कहूंगी क्योंकि बहुत सारे व्यक्ति हैं बोलने के लिए, और मेरे को तो एक एक चीज पता है कानून के बारे में। सिर्फ ये कहूंगी कि प्लेटो, एरिस्टोटल, महात्मा गांधी, मौलाना आजाद, जिन्होंने भी प्लेटो, एरिस्टोटल ने जिन्होंने एक तरह के फिलोसॉफिकली उन्होंने जमहूरियत और लोकशाही को देखा, और महात्मा गांधी और मौलाना आजाद ने जिसने राष्ट्रीय आज़ादी के आंदोलन में ब्रिटिश हुकूमत को इसी तरह के कानून का विरोध करते हुए उन्होंने अपनी बात रखी। सबने कहा था कि अलग अलग कानून के अलग अलग मकसद होते हैं। कई कानून ऐसे बनते हैं जो लोगों के आंदोलन के बीच से उभर के आते हैं, जैसे हमने देखे हैं काफी कानून, चाहे वो माइती अधिकार हो, चाहे वो वन अधिकार हो, बहुत सारे ऐसे कानून हैं। मगर कुछ कानून एक हथियार और शास्त्रीकरण के तरह लोगों के बीच में लाए जाते हैं। एक ही मकसद है कि कानून को गैर संवैधानिक रूप से और गैर कानूनी रूप से लोगों का आवाज बंद करने के लिए, लोगों का साथ में संगठित होकर बात रखने के लिए, यूनियन बनाने के लिए, कोई भी चीज के लिए इस्तेमाल किया जा सकता है। क्या ये कानून की जरूरत थी क्या? जब हमारे देश में, महाराष्ट्र में, राज्य में मकोका है, बीएनएस लागू हो चुका है, बीएनएस 2023, जिसमें इस तरह के प्रावधान यूएपीए से ही एक पूरा 113 की धारा ला के पूरे आतंकवाद को लेकर एक पूरा प्रावधान नॉर्मल क्रिमिनल लॉ में आके बिठाया गया है। साथ साथ यूएपीए एक केंद्रीय कानून लागू है महाराष्ट्र में, और एक ही मकसद हो सकता है कि जिसको भी आप इसमें ये जाल में फंसाओ, ये जन सुरक्षा कानून में, उसको एक धारा नहीं मगर 50 धारा 3-4 कानून से आप लगा दो, ताकि उनको रिहा करने के लिए, उनको जमानत मिलने के लिए बहुत मुश्किल हो। यही एक मकसद हो सकता है, और ये हमने देखा भी है यूएपीए को लेकर और बाकी कानूनों को लेकर। ये जो एक आर्गुमेंट सरकार रखती है कि बाकी भी राज्यों में, छत्तीसगढ़ में, आंध्र में, बाकी राज्यों में भी इस तरह का कानून है, उसका जवाब एक ही है कि उस वक्त जब ये कानून लाए गए थे, सही या गलत, उस वक्त न यूएपीए था जो शक्ल में हम लोग अभी देख रहे हैं। ये भी कहना पड़ेगा कि यूएपीए को 2004 में अमेंड करके यूपीए की सरकार में लाया गया, तब भी वामपंथी ताकत भी उसके खिलाफ है, सीपीआई सीपीएम दोनों। और 2008 में अमेंडमेंट हुए, 2013 में अमेंडमेंट हुए, उसके बाद 2019 में बहुत भयानक अमेंडमेंट यूएपीए का हुआ। तो ये सब नजर में रखते हुए ये सिर्फ एक कानून का शास्त्रीकरण है, और इसमें अगर आप डेफिनेशंस देखो, चाहे वो अनलॉफुल एक्टिविटी का हो, चाहे वो पावर ऑफ सीजर हो, चाहे वो लैक ऑफ जुडिशियल स्क्रूटिनी हो कि कोई जुडिशियल बॉडी नहीं बैठाया गया, बहुत सारे प्रावधान है जिससे सिर्फ आवाज बंद करने के लिए, संगठित होने से लोगों को डराने के लिए और आंदोलन को रोकने के लिए ये कानून इस्तेमाल हो सकता है, ऐसे लगता है। आखिरी बात मैं कह के मेरी बात खत्म करूंगी, क्योंकि बहुत सारे लगता है कि जो उद्देश्य है ये कानून का जो लिखा गया है कि जस्ट टू कॉम्बैट लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म, मैं बस गंभीरता से ये कहना चाहूंगी कि महाराष्ट्र में और देश भर में अगर कोई एक्सट्रीमिज्म आप और हमारे ऊपर, अल्पसंख्यकों के ऊपर, गरीबों के ऊपर हावी है, तो वो लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म नहीं है, वो राइट विंग एक्सट्रीमिज्म। और राइट विंग एक्सट्रीमिज्म होते हुए इस तरह का लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म को सिंगल आउट करना, मैं मानती हूँ वही उद्देश्य ये कानून को का खुलासा खुद देता है। बहुत बहुत शुक्रिया। त्यानंतर ॲडव्होकेट मीर देसाई आपल्या समोर बोलतील. थैंक यू. ये जो कानून अभी तक आया नहीं है इफेक्ट में, क्योंकि गवर्नर ने साइन करना बाकी है,
क्यों गवर्नर ने 1 महीने से साइन नहीं किया है मुझे पता नहीं है, क्योंकि सरकार भी उनकी है, गवर्नर भी उनका है, सब उनके है, लेकिन साइन नहीं किया है, शायद प्रेशर की वजह से। तो हमें चाहिए कि ये प्रेशर हमें बना के रखना चाहिए ताकि ये कानून इम्प्लीमेंट ना हो, ताकि ये कानून यानी उसका अमलीकरण ना हो। प्रॉब्लम क्या है ये कानून में, जैसे तीसरा ने भी बताया कि ये लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म ऐसा शब्द यूज किया है और अर्बन नक्सल ऐसा शब्द यूज किया है। ये दोनों शब्द कानून के अंदर यूज नहीं किए हैं। ये जब चर्चा करते हैं तब ये शब्द लाते हैं वो लोग कि हम तो इनके खिलाफ लाने के लिए ये कानून लाएंगे। तो ये शब्द जो है कानून के अंदर नहीं है, स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स में कहीं इधर उधर है, लेकिन कानून के अंदर यानी इसका कोई डेफिनेशन दिया नहीं है, ये शब्द ही इस्तेमाल नहीं किया गया है। बोला क्या है कानून में? कानून में बोला है कि कोई भी संस्था हो, रजिस्टर्ड हो अनरजिस्टर्ड हो, गवर्नमेंट से पैसा लेती हो ना लेती हो, कोई भी संस्था हो, अपने आप को संस्था मानती हो या ना मानती हो, वैसे कोई भी संस्था को गवर्नमेंट बैन कर सकती है, उसके ऊपर बैन ला सकती है। और वो बैन लाने के लिए क्या करना पड़ेगा उनको कि बोलना पड़ेगा कि ये बाबा ये लोग पब्लिक ऑर्डर के खिलाफ काम करते हैं या लॉ एंड ऑर्डर के खिलाफ काम करते हैं वगैरह वगैरह बोल के बैन ला सकते हैं। एक बार बैन हो गई संस्था तो हो सकता है आज हम मिल रहे हैं, कल हम न मिल सके, ये एक पॉसिबल नहीं है। तो एक बार बैन हो गई संस्था, एक बार उसका ऊपर बांध लग गया संस्था के ऊपर, उसके बाद उसका हर एक मेंबर जो भी मेंबरशिप चालू रखता है वो हर एक मेंबर जेल में जा सकता है। दूसरी बात, वो संस्था की जो भी ऑफिस है, ऑफिस घर से चलती हो या किसी ऑफिस से चलती हो, वो ऑफिस को सील किया जा सकता है और उसमें जो भी रहते हैं उनको बाहर फेंक दिया जा सकता है। जो भी मूवेबल प्रॉपर्टी जिसको बोलते हैं कि फर्नीचर है, ये है, किताबें हैं, कबाट है, वो सबको वो लोग बेच सकते हैं, यानी गवर्नमेंट बेच सकती है। और बेल मिलना बहुत मुश्किल है, आप उसके खिलाफ अपील कर सकते हैं, अपील कितने साल चलेगी पता नहीं, तब तक आप शायद जेल में जाना होने। तो ये जो पूरा कानून लाया जा रहा है उसका उद्देश्य है कि कोई भी संस्था, कोई भी ऑर्गेनाइजेशन, और ऑर्गेनाइजेशन कोई भी हो सकता है, सीपीएम हो सकता है, सीपीआई हो सकता है, सीजेपी हो सकता है, इनका यूसीएल हो सकता है, कोई भी संस्था हो सकती है, रजिस्टर्ड हो या ना हो, उनके ऊपर बैन लाया जा सकता है। ओके, उसको बैन किया जा सकता है। और इसका कारण एक ही है कि गवर्नमेंट के खिलाफ बोलने को, आरएसएस को भी बैन किया जा सकता है। वो ऑफ कोर्स बैन नहीं करेंगे, वो अलग बात है, बजरंग दल है, आरएसएस है, उनको भी बैन किया जा सकता है। लेकिन हमारी डिमांड ये नहीं होनी चाहिए कि इनको बैन करें इस कानून के अंदर, हमारी डिमांड ये होनी चाहिए कि कानून को रद्द करें। दो चीजें और मैं बोलना चाहूंगा इसके बारे में। एक तो ये कि ये कानून लाने का मतलब सिर्फ इतना ही है कि गवर्नमेंट का जो भी, गवर्नमेंट के खिलाफ आप कुछ भी बोले, एस्टैब्लिशमेंट के खिलाफ कुछ भी बोले, या राइट विंग फोर्सेस है उसके खिलाफ आप कुछ भी बोले, तो वैसी कोई भी संस्था है, एक स्टेटमेंट दिया है, कुछ भी दिया, उसको वो बैन कर सकते हैं, उसको बैन करना। तो बेसिकली कोई भी तरह का ऑपोजिशन, अभी आप देख रहे हैं बिहार में क्या चल रहा है वोटिंग के बारे में, आपने देखा वो जो राहुल गांधी ने भी बताया कि महाराष्ट्र में वोटिंग के बारे में क्या हुआ, कर्नाटक में क्या हुआ वगैरह। तो एक तो आप इलेक्शन में फेयर एंड फ्री इलेक्शन को पूरे बाजू में रख रहे हैं लोग, वो एक चीज है। दूसरी बात है कि यानी आप पार्लियामेंट में आपका जाना बहुत ही मुश्किल हो गया है, पार्लियामेंट के असेंबली में मीडिया के ऊपर पूरा कंट्रोल है, जुडिशरी भी इससे वंचित नहीं है। तो ऐसी जो परिस्थिति है उसमें
लोगों की आवाज अलग अलग ऑर्गेनाइजेशन से, क्या पॉलिटिकल पार्टीज हो, सिविल सोसाइटी का ऑर्गेनाइजेशन हो, ट्रेड यूनियंस हो, फार्मर्स ऑर्गेनाइजेशन हो, दलित ऑर्गेनाइजेशन हो, ट्राइबल ऑर्गेनाइजेशन हो, अलग अलग जगह से ये आवाज उठेगी और उठ रही है। तो उसको कैसे बंद किया जाए? इलेक्शन को तो कंट्रोल में कर दिया, लेकिन ये सबको कैसे बंद किया जाए? तो इसके लिए एक कानून लाया गया है। इसलिए हमारे लिए बहुत जरूरी है कि इस कानून का हम जितना हो सके उतना निषेध करें। ये कानून को इंप्लीमेंट न होने दें। इंप्लीमेंट होगा तो भी क्या करेंगे वो तब देखेंगे, लेकिन आज के दौर पे हमारे लिए वो बहुत इंपॉर्टेंट है कि इसको इंप्लीमेंट न करने दें। और लास्ट बात यही बताना चाहता था कि अगर ये कानून आ जाता है तो उसको चैलेंज करना पड़ेगा हमें। करे ना करे वो स्ट्रेटेजी की बात है, वो अलग बात है, उसमें मैं नहीं जाऊंगा अभी। लेकिन बेसिकली जो भी ये कानून से वो करना चाहते हैं, जो उनका उद्देश्य की बात नहीं करता हूं, उनका जो कहने की बात कर रहा हूं। वो कह रहे हैं कि हमको देश के खिलाफ चलने वाले ऑर्गेनाइजेशंस के ऊपर कंट्रोल करना है। वो कंट्रोल आप ऑलरेडी, जैसे कि तीसरा ने भी बताया, आपको अनलॉफुल एक्टिविटीज में भी बैनिंग का प्रोविजन है, वो बैन कर सकते हैं। अनलॉफुल एक्टिविटीज यूएपीए जो है उसमें भी आप बैन कर सकते हैं। ऐसा नहीं है कि बैनिंग के लिए दूसरी प्रावधान नहीं है, वहां बैन कर सकते हैं आप। अभी जो नया कानून आया है, इंडियन पीनल कोड के बदले जो नया कानून आया है, उसमें भी आप ऐसी एक्टिविटीज के खिलाफ एक्शन ले सकते हैं। महाराष्ट्र में ही देखें तो मकोका है, गुंडा एक्ट है, बॉम्बे पुलिस एक्ट है, काफी कानून है ऐसे जिसमें आप कोई गैर कानूनी एक्टिविटी कर रहे हैं तो उसके खिलाफ आप एक्शन ले सकते हैं। तो ये कानून लाने की जरूरत गैर कानूनी काम के लिए नहीं थी, गैर कानूनी काम के ऊपर कंट्रोल लाने के लिए नहीं थी। ये कानून की जरूरत उनको जो कानूनी काम कर रहे हैं उनके लिए, उनके ऊपर कंट्रोल करने के लिए लाना था। तो बेसिकली इसीलिए ये कानून लाया गया है कि हम लोग तो समझते हैं कि हम कानूनी काम करते हैं, कि प्रोटेस्ट करना हमारा हक है, कुछ भी बोलना, गवर्नमेंट के खिलाफ बोलना हमारा हक है, संविधान में दिया हुआ है। लेकिन ये जो संवैधानिक हक है उस कैसे छीन लिया जाए, उसके लिए ये कानून आया है। और बहुत ही डेंजरस कानून है, उतना ही मैं बोलता हूँ कि बहुत ही डेंजरस कानून है। ये कानून का अगर इम्प्लीमेंटेशन किया उन्होंने तो हम लोग में से कितने लोग यहाँ होंगे या हम लोग कितने लोग जेल में मीटिंग कर रहे होंगे वो बोलना मुश्किल है। तो इसलिए इसका मैं आभारी हूं कि आज ये मीटिंग बुलाई गई और ऐसी कई और मीटिंग बुलानी पड़ेगी और रास्ते में भी उतरना पड़ेगा इसका विरोध करने के लिए। उतना क्या करना पड़ेगा। थैंक यू। मेयर देसाईंनी आता सांगितलं की कानून हा डेंजरस कानून आहे, पण आपण सुद्धा डेंजरस आहोत ना। असे ब्रिटिशकालीन सुद्धा कानून आले होते, त्याच प्रकारचा जनसुरक्षा एक पब्लिक सेफ्टी ऍक्ट होता जो ब्रिटिशांनी आणला। त्याच्या विरुद्ध भगतसिंगांनी बॉम्ब टाकला। तो कोणाला इजा पोचवण्यासाठी बॉम्ब टाकला नाही, मोकळ्या जागेवर टाकला, परंतु त्या कायद्याच्या विरोधात टाकला। देशभर आंदोलन उभं राहिलं आणि ब्रिटिशांना तो कायदा रद्द करावा लागला आणि लोकांनी चळवळ केली। हे चळवळ करण्याची हिंमत आपल्यात होती आणि आपल्यात आहे। तर किती डेंजरस कानून लाने तो हम भी है, हम देखेंगे मैदान में है हम भी। तर मी आता कायद्याच्या क्षेत्रातले दोन या ठिकाणी वक्ते बोलले। आता भाषांच्या प्रश्नावर आणि बाकी जे साहित्य आहे त्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे प्रथम मी चिन्मयी यांना बोलवतो। आजकाल त्या नियोजित वक्त्या नव्हत्या, परंतु त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर त्या सुद्धा आणि आत्ताच्या आंदोलनामध्ये ते महाराष्ट्रभर त्या फिरतायत, त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो, त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोला। जय भीम। मी खरं तर इथे कुठल्याही निमंत्रणाशिवाय आलेली आहे, कारण जिथे जिथे सध्या एकीकरणाचा मुद्दा आहे आणि विरोधाचा मुद्दा आहे, जनसुरक्षेचा मुद्दा आहे,
तिकडे आपण यायला पाहिजे असं वाटतं, म्हणून मी स्वतःहून या कार्यक्रमाला आलेली आहे, कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता. आणि गेले काही दिवस मी मराठी अभ्यास केंद्राशी जोडलेली आहे, त्यांची कार्यकर्ती आहे, ज्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. आणि जे त्रिभाषा सूत्र आपल्यावरती लादण्यात आलं होतं त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. आणि ह्यावेळेला पहिल्यांदा आम्ही अनेक राजकीय नेत्यांना सुद्धा, राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की ह्या आंदोलनामध्ये त्यांनी आमची साथ द्यावी. आणि अत्यंत मोकळेपणाने मी सांगू इच्छिते की ह्या वेळेला प्रथमतःच मराठीच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी आमचे हात बळकट केले. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम माकप आणि भाकप हे पक्ष आमच्या बरोबरीने उभे राहिले. त्याच्यानंतर काँग्रेस आलं, त्याच्यानंतर बरेच पक्ष आमच्या बरोबर उभे राहिले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि तेव्हापासूनच आम्ही ठरवलं की आता जिथे जिथे अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहील, जिथे जिथे असे प्रश्न निर्माण होतील, तेव्हा आपण एकत्र असलं पाहिजे. मी कलाकार म्हणून सुद्धा इथे माझ्या कलाकार समाजाचं मी प्रतिनिधित्व करते अत्यंत अभिमानाने. आणि अत्यंत खजीनपणे मी हे सांगते की ज्या प्रमाणावरती कलाकारांनी ह्या प्रश्नांकडे बघायला पाहिजे, त्या पद्धतीने कलाकार इथे उपस्थित राहत नाही, ह्याच्याबद्दल मला अत्यंत शरम सुद्धा वाटते, हे सुद्धा मी इथे नमूद करते. आत्ता अमोल पालेकर असतील किंवा आमच्यापैकी जे कोणी गिरीश कार्नाड यांना सगळ्यात पहिल्यांदा अर्बन नक्षल असं म्हटलं गेलं होतं. हो, आणि ते बोर्ड घेऊन फिरायचे. मला वाटतं मी त्यांचाच कित्ता इथे गिरवायला मी इथे उभी आहे. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करते आणि मी सांगते की नाही, तुम्ही गेला जरी असलात तरी सुद्धा आमच्यामध्ये ती तळमळ जागी करून तुम्ही गेलेले आहात, त्याच्यामुळे मी इथे आहे. आणि आज अमोल पालेकरांसारखी व्यक्ती जी इतकी ज्येष्ठ आहे, त्यांना कधीच पद्मविभूषण मिळेल असं मला वाटत नाही, कारण ते अर्बन नक्षल आहेत. तर अर्बन नक्षल म्हणजे काय असं माझ्या मुलांनी मला विचारलं, तर मला त्याची व्याख्या त्यांना सांगता आली नाही. मला वाटतं ती व्याख्या इथे सुद्धा पुरेशी स्पष्ट होत नाहीये. त्याच्यामुळे ही जी एक काही त्यांच्या मनातली जी अनामिक भीती आहे की विरोध होईल, चांगल्या गोष्टी एकत्र होतील, चांगल्या वाईट गोष्टींना विरोध करण्यासाठी लोक एकत्र येतील, ते होऊ नये. म्हणजे जनसुरक्षा, कुणापासून कुणाची सुरक्षा, तर माणसापासूनच माणसाची सुरक्षा यांना करायची. आणि त्याचं विधेयक ते आणणार आहेत. ते कोण हे विधेयक आणणारे हा प्रश्न आहे. आणि हे विधेयक येऊ नये, हा कायदा बनू नये, ह्याच्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा हा कायदा आहे काय ह्याच्याबद्दलची जनजागृती लोकांमध्ये जाऊन आपल्याला करायला लागणार आहे. आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल माझ्या अखत्यारीत ते करायला मी बांधील आहे, हे सांगण्यासाठी मी केवळ इथे आलेली आहे. मी आधी हा प्रश्न काय आहे तो स्वतः जाणून घेईन आणि त्याच्यानंतर जनजागृती करेन, आणि त्याच्यासाठी मी बांधील आहे एवढं सांगून मी माझं हे भाषण संपवते. ही अचानक माझ्यावरती आलेली जबाबदारी आहे, पण हे सगळं बघतानाच म्हणजे पहिलाच शब्द आपल्याला वाचायला मिळतो, कडव्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना विरोध करायला बहुतेक हे आहे. आणि कडवी उजवी विचारसरणीच नाही जणू अस्तित्वात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना त्यांच्या संगमरवरी मनोऱ्यामध्ये राहू देत, ते जे लोक आणणार आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इथे म्हणणं आहे. इथे शेवटचं मी इथे आता असं वाचलं की निवृत्त न्यायाधीश तिथे असतील ह्या समितीवरती. आता जे न्यायाधीश आहेत ते सुद्धा त्यांच्याच विचारसरणीचे कसे येतील याच्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत. अरुणा साठेंची आत्ताच नियुक्ती झालेली आहे, त्याच्यातून आपल्याला कळतं. त्याच्यामुळे सगळा समाज एक कल्ली एक जिन्सी करायचा जो त्यांना आहे तसा हा समाज कधीच नव्हता, तसा हा समाज कधीच असणार नाही आहे. आणि आपण हे यशस्वी होऊ देणार नाही आहोत. आज आत्ता सध्या मला लोक कमी दिसत आहेत, पण मला माहिती आहे की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा हॉल ओसंडून वाहत असेल. आणि जिथे जिथे आपल्याला ही मोर्चे बांधणी करता येईल तिथे तिथे मी असेल, स्वतः असेल, लोकांना घेऊन असेल, एवढाच शब्द देते आणि माझं भाषण थांबवते. यानंतर त्यांच्याबरोबरच मराठीची लढाई देणारे, आणि मराठी म्हणजे नुसतं मराठी हे असं भाषाबद्दल, पण भाषेचे परिणाम आणि इतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर फिरणारे प्राध्यापक दीपक पवार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी बोलावं. नमस्कार.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा 2024 विधेयक 2024च्या संबंधातल्या चर्चेसाठी आपण सगळे जमलेलो आहोत. जवळपास वर्षभर डाव्या पक्षांकडनं, डाव्या संघटनांकडनं या प्रश्नावर काही काम झालेलं आहे आणि आज आपण चव्हाण सेंटरमध्ये म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्राच्या ठिकाणी, थोड्या आधीच्या थोड्या नंतरच्या सत्तेच्या केंद्राच्या ठिकाणी आपण बसून या प्रश्नावर चर्चा करतो आहोत. आणि या कायद्याचं गांभीर्य काय आहे हे आपण सगळे एकमेकांना सांगतो आहोत. 1 ते 3 आपल्या चर्चेचं सत्र आहे, 3 ते 5 राजकीय पक्षांच्या चर्चेचं सत्र आहे. म्हणजे साधारणपणे 1 ते 3ला आपण आलेले जे लोक आहोत त्यातले बरेचसे लोक 3 ते 5ला जे नेते येणार आहेत ते काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी बहुतेक थांबू. पण 3 ते 5ला राजकीय पुढाऱ्यांचे जे भक्त चेले येणार आहे त्यांनी सुद्धा थोडं अगोदर येऊन अभ्यासक काय बोलणार आहेत हे ऐकण्याचे कष्ट घेण्याची गरज होती. आता विकास लवांडे माझ्याकडे पाहतायत, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते आले असतील, पण तुमच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही पुरेसे नाही आहात. काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून धनंजय पण आलेला आहे, पण तो सुद्धा पुरेसा नाहीये. अधिक मोठ्या पक्षांनी अधिक भूमिका घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. या विधेयकाच्या संबंधातली जी संयुक्त विधिमंडळाची समिती होती त्याच्यामध्ये 25 लोक होते आणि या 25 लोकांनी विधिमंडळामध्ये ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला जी काही भूमिका घेतलेली आहे ती अजिबात समाधानकारक नाहीये. विनोद निकोलेंनी अत्यंत आक्रमकपणे अभ्यासू पद्धतीनं भूमिका मांडली, पण इतर महत्वाच्या पक्षांच्या नेत्यांना ज्या वेळेला चळवळीच्या लोकांनी आग्रहाने तुम्ही या प्रश्नांवर टोकदार भूमिका घेतली पाहिजे असा रेटा लावला, त्यावेळेला त्यांनी या विधेयकातल्या घोळांच्या बद्दल काही मुद्दे मांडले, पण ते विधानसभेमध्ये मांडता आलं नाही, नंतर विधान परिषदेमध्ये मांडलं गेलं. या संयुक्त समितीच्या अहवालामधलं एक वाक्य तुम्हाला मी सांगतो, मगाशी इथे उल्लेख करण्यात आला त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की समाजामध्ये विशिष्ट प्रवृत्तींमध्ये नक्षलवादी संघटनांकडे आकर्षित होण्याचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. यावर परिणामकारकरित्या प्रतिबंध घालण्यासाठी व विशेषतः या चळवळीकडे आकर्षित होऊ पाहणाऱ्या तरुणांना यापासून परावृत्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाने सर्वंकष धोरण तयार करावे. आता या समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. यावरून या समितीच्या शिफारसीची लायकी तुम्हाला कळू शकते की याच्यापेक्षा जास्त काही दर्जेदार त्या समितीकडनं येऊ शकणार नाही. आता अशा पद्धतीनं समाजामध्ये नक्षलवादाकडे वळणारे लोक जर माघारी वळवायचे असतील तर काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जशी व्हॉइस ऑफ नरेंद्र नावाची वक्तृत्व स्पर्धा घेतली तशा प्रकारची व्हॉइस ऑफ नरेंद्र नावाची वक्तृत्व स्पर्धा त्यांनी घेतली पाहिजे. कारण जोपर्यंत व्हॉइस ऑफ नरेंद्र सारख्या स्पर्धा ते घेत नाही तोपर्यंत समाजातले लोक नक्षलवाद्यांकडे वळण्यापासून मागे हटतील असं मला वाटत नाही. त्यामुळे यांच्या डोक्यात ज्या प्रकारची कीड आहे, ज्या प्रकारची घाण आहे आणि ज्याच्याबद्दल गेली काही वर्ष चळवळीतले लोक बोलतायत, पण मुख्य धारेतल्या राजकीय पक्षांनी जेवढ्या ताकदीनं बोलायला पाहिजे तेवढ्या ताकदीनं बोललं जात नाही. मला वाटतं मवियाने चळवळींना मदत करण्याच्या ऐवजी चळवळी मवियाला मदत करताय मुख्य ट्रॅकवर राहण्यासाठी. तुमचं काम काय आहे? हिंदुस्थानचं जे नॅरेटिव्ह आहे ते मोडून काढण्यासाठी चळवळीतले लोक जे काम करतायत त्याच्या मागे मवियाने राहण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. आता या विधेयकामध्ये कोणालाही डावं ठरवलं जाण्याचा धोका आहे. मी मराठीच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. 2002 पासून मी काम करतो. 2002ला जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा लोक मला तू शिवसेनेचा आहे असं म्हणत होते. 2006ला मनसेची स्थापना झाली, त्यानंतर लोक मला मनसेचा आहे असं म्हणत होते. कारण आपल्याकडे भाषेचं यांच्या पलीकडे काही काम करता येऊ शकतं याची स्पष्टता आतापर्यंत पण नव्हती. पण गेल्या काही महिन्यांमध्ये मला दुर्बुद्धी सुचली आहे. मी भारत पाटणकरांबरोबर चहा प्यायलो आहे, किशोर ढमालेंबरोबर चहा प्यायलो आहे, अजित नवलेंच्या बरोबर तर बरेचदा चहा प्यायलो आहे. त्यामुळे निश्चितपणाने मी अर्बन आणि ग्रामीण दोन्ही प्रकारचा नक्षल होण्याचा मोठा धोका माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे. यांच्याबरोबर मी स्टेज शेअर केलंय, यांच्याबरोबरचे कार्यक्रम केले आणि अत्यंत पारदर्शकपणाने ते फेसबुक लाईव्ह पण केले. म्हणजे सरकारला काही शोधायचे कष्ट पण ठेवलेले नाहीयेत आम्ही. या परिस्थितीमध्ये सरकारला जे जे पटत नाही, सरकारला जे जे चालत नाही ते सगळं अर्बन नक्षल या खात्यामध्ये त्यांना मोडता येऊ शकेल. मगाशी चिन्मयीताईंनी आणि तिस्ता मॅडमनी पण उल्लेख केला
ज्या उजव्या संघटना महाराष्ट्रामध्ये माजल्या आहेत, तुम्ही इथे पहा, हिंदू एकता महासंघ नावाची संस्था आहे, म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जे माथे फिरू लोक आहेत ते आहेतच, पण सकल हिंदू समाज अशा प्रकारचे नवे नवे माथे फिरू संघटना सत्तेवर आल्यानंतर निर्माण झाल्या आणि या संघटना सत्तेत असलेले मंत्री स्थापन करतायत असं तुम्हाला दिसेल. ही जी उजव्या विचारांच्या मंडळींची ताकद आहे, हे जे उजव्या विचारांच्या मंडळींना मिळणारं पाठबळ आहे ते कशातनं मिळालंय? एकतर लाडकी बहीण योजनेमुळे मिळालंय, राहुल गांधींनी सांगितलं त्या मतांच्या चोरीमुळे मिळालंय आणि आज त्यांच्याकडे असं पाशवी बहुमत आहे की त्यांना असं वाटतंय 2029 पर्यंत आपल्याला कोणी हात लावू शकणार नाही. आणि 2029 पर्यंत आपल्याला कोणी हात लावू शकणार नसेल तर दरम्यानच्या काळात जे कोणी विरोध करू शकतील, ती व्यक्ती असेल, संस्था असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, कलावंत असेल, या सगळ्यांना एक एक करून आतमध्ये टाकता आलं आणि त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी करण्याची सोय राहिली नाही तर एकाला शिक्षा दिल्यानंतर 10, 100, 1000 माणसं घाबरतील. या प्रकारचं नॅरेटिव्ह सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी तयार केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की इथं आपण जे 50, 100, 200, 500 लोक आहोत, ज्या वेळेला प्रत्यक्षात रस्त्यावरचं आंदोलन करायची वेळ येते, ज्या वेळेला प्रत्यक्षात तुरुंगात जाण्याची वेळ येते, त्यावेळेला माणसं काही प्रमाणात का होईना कच खातात, कारण लोकांची घरदार आहेत. समाजाच्या तळच्या घटकांमधनं येणाऱ्या माणसांनीच समाजासाठी त्याग करावा असा नाही, ज्यांना समाजाने पुरेसं दिलेलं आहे अशांनी कदाचित त्याग थोडा अगोदर करण्याची गरज असते. या पातळीवर मला असं वाटतं की समाजाच्या सर्व घटकांनी, काही लोक आज जात्यात आहेत आणि काही लोक सुपात आहेत, एवढाच फरक लक्षात घेऊन या कायद्याच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे. राज्यपालांकडे डाव्या पक्षांमधली मंडळी गेली होती, तुम्हाला चहा पाण्याचा लाभ झाला असेल. राज्यपाल काही करणार नाहीत एवढं तर आपल्याला कळतंच, कारण ते हुकुमाचे ताबेदार आहेत. कारण जर तुम्ही हुकूम पाळला नाही तर तुमचा जगदीप धनकड होऊ शकतो. त्यामुळे माणसं कधीही अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे मूलभूत अधिकार अजिबात वाचवणार नाही. हा संघर्ष दीर्घकालीन आहे आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विरोधातला आहे. एवढी जर किमान जाणीव आपण मनामध्ये ठेवली तर आपण सगळे रस्त्यावर तरी सोबत असू किंवा तुरुंगात तरी सोबत असू, एवढी खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या या निर्धार परिषदेला प्रज्ञा दया पवार ह्या देखील उपस्थित राहणार होत्या, परंतु आता त्यांनी एक मेसेज फॉरवर्ड केलेला आहे. तर तो जो आहे तो मी इथे आपल्यासमोर ह्या माईकवर हे करून ऐकवतो. मी प्रज्ञा दया पवार, जनसुरक्षा विधेयकासंबंधी माझं काही म्हणणं आपल्या समोर ठेवते आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने 10 जुलै रोजी विधानसभेने आणि 11 जुलै रोजी विधान परिषदेने संमत केलेलं जनसुरक्षा विधेयक हे मुळात संविधान विरोधी विधेयक आहे. याच कारणासाठी मी या विधेयकाचा तीव्र निषेध करते. आपल्या राजकीय विरोधकांना देशद्रोही संबोधणं, त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे सपशेल चूक आहे. मुळामध्ये यामागे जी खेळी आहे ती खेळी काय आहे तर लोकशाहीवादी आवाजांची अधिमान्यता जी असते आणि त्याचं जे महत्व असतं, त्या लोकशाहीवादी आवाजांची अधिमान्यता संपवण्याची ही उजव्या सत्ताधीशांची जी खेळी आहे ती मुळातच अतिशय लांछनास्पद अशी आहे. वस्तुतः सध्या राज्यभर जी एक सर्वंकष अशी अनाहुती दिसते आहे आणि हिंसेच्या आणि क्रौर्याच्या घटना ज्या सातत्याने घडताना आपण पाहतो आहोत, त्याचा संबंध मुळात कोणाशी आहे तर आपण सगळेजण जाणतो की त्याचा संबंध थेट सरकारमधल्या आतल्या लोकांशी आहे. परंतु त्याचा बंदोबस्त करायचा सोडून
उलट पक्षी त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्यांनाच अर्बन नक्षलवादी म्हणायचं ठरवायचं हे अतिशय दुर्दैवी आहे. हे विधेयक जे मुळामध्ये आणलं गेलं त्यामागे एक अशी भूमिका होती की नक्षलवादाचा यातून बिमोड होईल. अलीकडच्या काळामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशी विधानं केली की आम्ही नक्षलवादाचा बिमोड राज्यातून संपूर्णपणे करत आणलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तर मग जी गोष्ट मुळातच राज्यात गैरलागू ठरत चाललेली आहे तिच्या विरोधात असे जुलमी कायदे करायचे आणि सत्तेच्या आधाराने जी अव्यवस्था पसरलेली आहे, जे क्रौर्य संपूर्ण राज्यभरात प्रत्येकी आपण पाहतो आहोत, त्याच्या विरोधात कायदे करणं तर सोडूनच द्या, पण नीतिमत्तेची साध्या माणूसपणाची ही चाळ विद्यमान सरकारमध्ये शिल्लक राहिलेली दिसत नाही. आणि या इतका क्रूर विरोधाभास दुसरा काही असूच शकत नाही. हे खरं तर जनसुरक्षा विधेयक नाहीये, तर हे काय आहे तर मला असं म्हणावंसं वाटतं की ही असुरक्षित सत्ताधाऱ्यांचीच जनसुरक्षा आहे की जी मुळातूनच आपण सगळ्यांनी हाणून पाडली पाहिजे. आणि आपण जर लोकशाहीवादी असू, आपण जर संविधान मानणारे असू, तर या जनसुरक्षा विधेयकाला सर्व स्तरातून त्याचा निषेध झाला पाहिजे आणि ते मुळातूनच येऊ नये याच्यासाठीचे प्रयत्न हे आपण सातत्याने करत राहिले पाहिजेत. आणि जनसुरक्षा विधेयका संदर्भातला हा जो तीव्र निषेधाचा जो आवाज आहे तो आवाज हा अधिक बुलंद होण्याची गरज आहे असं मला म्हणावंसं वाटतं. जय भारत, जय संविधान. आता तुषार गांधी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. यानंतर प्रशासकीय याच्यामध्ये आणि विशेषतः पोलीस खात्यात असलेले आणि दीर्घ अनुभव असलेले सुरेश खोपडे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मत मांडावं. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांच्या डोळ्याचं काहीतरी ऑपरेशन असता म्हणजे होणार होतं तरी देखील ते आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण जोरात टाळ्यांच्या देवामध्ये त्यांचं स्वागत करावं. सुरेश खोपडे. व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले मान्यवर मित्र, सर्वांना नमस्कार. मी फारसा वेळ घेणार नाही. इथं बसलेल्यापैकी फार थोड्या लोकांनी माझ्यासारखी भूमिका केली असेल, कारण पोलीस दलामध्ये जाण्या अगोदर म्हणजे पोलिसात तर आम्ही अनेक आंदोलनं हाताळली. अगदी शेवटचं निवृत्त होईपर्यंत मेधा पाटकरांचं आंदोलन असेल, परंतु पोलीसमध्ये जाण्या अगोदर मी जेलमध्ये गेलो होतो. आणि ते गुन्हेगार म्हणून नव्हे तर एक विद्यार्थी चळवळ्या म्हणून. तर ती पार्श्वभूमी 70 सालापासून या चळवळीमध्ये मी आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं इथे यायचं कारण आणि डोळ्याचा त्रास असताना देखील की माझ्यामध्ये 70% चळवळ्या जिवंत आहे आणि 30% नोकरशहा. आणि त्यामुळं मग नोकरी करणं आणि दोन्ही काम करणं तसं तसं अवघड होऊन जातं वगैरे. तर मित्रांनो, या चळवळीशी मी सुरुवातीपासून जोडला गेलेलो आहे. आणि हे विधेयक कसं येणार आहे याच्याबद्दल प्रचंड चर्चा झालेली आहे. माझ्याकडे विशेष असं काही सांगण्यासारखं नाही. ते असं की हा इतका आपल्याकडे UPA सारखा कायदा असताना आणि इतर इतके ड्रॅकोनियन कायदे असताना सुद्धा हा येतोय, म्हणजे याच्या पाठीमागं काय हेतू आहे याचा आपण खरोखर शोध घेतला पाहिजे. आमचे मित्र पवार त्यांनी अनेकांशी मैत्री सांगितली वगैरे,
परंतु त्यांना माहित नाही की आमच्या हवालदाराचा काय अधिकार असतो. हे रात्री भटकायला निघाले चहा प्यायला टपरीवरती. हवालदार आला आणि त्यांनी विचारले की अहो तुम्ही जरा बरेच जाडजूड दिसताय, जरा तरतरीत चालताय, तुमचं नाव काय? काय विचारलं? नाव विचारलं. आणि ते जर म्हटले की नाही मी काही सांगत नाही, मी काही बोलत नाही तुमच्याशी, तर त्या हवालदाराला कुठला अधिकार, इव्हन कॉन्स्टेबलला देखील कुठला अधिकार आहे की त्यानं त्या व्यक्तीनं आपलं नाव सांगायला नकार दिला, याच्यामुळं तो पकडून त्याला जेलमध्ये टाकतो. हा मुंबई पोलीस ऍक्ट खालची प्रोव्हिजन आहे. दुसरी प्रोव्हिजन आम्ही करायचो मुंबई पोलीस ऍक्ट 124, कारण आम्हाला ते वरून येते की आकडेवारी तुमचे जिल्ह्याची फार कमी, आम्ही त्या हवालदाराला आदेश द्यायचो आणि मग ते कारवाई सुरू करायची. आणि मग काय कारवाई करायची, तर काही लोक आणून जेलमध्ये ठेवले जातात आणि स्टेशन डायरीमध्ये नोंद केली जाते की आम्ही रात्र गस्तीला फिरत असताना हा लपून छपून चालताना दिसला. तर तो मुंबई पोलीस ऍक्ट 124 खाली त्याला पकडून जेलमध्ये टाकतील. आणि तर एवढे कायदे असताना पुन्हा हे असे कायदे का? आणि म्हणून याच्यावर खूप मोठं मंथन झालं पाहिजे. परवाच आमच्या शेतकऱ्यांची एक कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांनी वाजवी मागण्या केल्या आणि शहरातल्या लोकांना वाटलं की अरे हे पालेभाजीला जास्त भाव मागताय, आणि नुसतं तोंडांनी बोलले, म्हणजे स्पोकन किंवा गेशर मध्ये असेल, लेखी मागणी केली तरी ती कृती लॉ अँड ऑर्डर निर्माण करू शकते. म्हणून ती कॉग्निजिबल बनते या कायद्याखाली. इट्स अ कॉग्निजिबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स, आणि पोलीस त्याला सोडू शकत नाहीत कोर्टात हजर केल्याशिवाय. आणि मग पुन्हा त्याच्या ज्या केलेल्या प्रोव्हिजन्स वगैरे आहेत, तर अशा पद्धतीने हे लोकांना, जनतेला दाबायचं काम का चालू आहे याच्याबद्दल अनेक मार्गाने विचार केला पाहिजे वगैरे. परंतु मी पोलीसमध्ये असताना जातीय दंगली हाताळल्या. त्याशिवाय मी जे काम केलं तर ते सामान्य माणसाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. पोलीस दलातील लोकांना मोटिवेट करण्यासाठी मॅनेजमेंट शास्त्रातली तंत्र वापरली. आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथली समाज व्यवस्था, इथलं प्रशासन हे कशा पद्धतीनं काम करत आहे. फ्रेडरिक नावाचा एक विचारवंत वाचला पॉलिटिकल सायन्स मधला. इथलं प्रशासन हे असं का वागतं, तर तो म्हणतो की एव्हरी ब्युरोक्रॅटिक सिस्टीम इज अ सब सिस्टीम ऑफ प्रिव्हेलिंग सोशल सिस्टीम. आपल्याकडे जी सोशल सिस्टीम आहे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला या ब्युरोक्रेसीमध्ये दिसतं. आणि मग आत्ताची मला जी सोशल सिस्टीम दिसते, ही सिस्टीम कुठं घेऊन चाललेली आहे की या सोशल सिस्टीमला राज्य सत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश निर्माण करायचा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी ही मोठी चाल चालू आहे वगैरे. त्याला खूप सविस्तरपणे बोलता येईल, परंतु हा धोका याच्यामध्ये आहे. आणि मग हा देश कुठल्या धर्मसत्तेकडे घेऊन जायचा याच्याबद्दल फार बोलायचं कारण नाही. शेवटचं माझी मांडणी या हे करून सांगून थांबतो की हा संघर्ष आपल्याला जो दिसतो, मी ऍक्टिव्हिस्ट खूप वर्ष काम केले, पुन्हा निवडणूक देखील लढवली आणि ती अगदी बारामतीला जाऊन लढवली. लोक म्हटले तिथं जाऊन का तडपडताय तुम्ही इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध. मला अगोदर म्हटले तुम्ही भिवंडीला जा, कारण भिवंडीला माझं काम होतं. पण मी लोकांना म्हटले की अरे बा आपलं पडणार तर आहे, डिपॉझिट जाईल असं वाटलं नव्हतं.
पडणार तरी तर चांगल्या ठिकाणी तरी पडावं म्हणून मी तिथं गेलो. पण मित्रांनो, तो हेतू नव्हता. तिथं जाण्याचा हेतू असा होता की सगळ्यांना कंट्रोल करणं ही पॉलिटिकल सिस्टीम आहे आणि मग तुम्हाला ही पॉलिटिकल सिस्टीम बदलली पाहिजे आणि कोणतीही सिस्टीम बदलायची असेल तर ती तुम्हाला समजायला पाहिजे आणि बदलायची असेल तर यू हॅव टू बी पार्ट ऑफ द पॉलिटिकल सिस्टीम किंवा एनी सिस्टीम. तुम्हाला शेती बदलायची असेल तर बांधावर उभं राहून चालणार नाही आणि म्हणून तुम्हाला ते पोरं घेऊन उतरलं पाहिजे. आणि म्हणून मी ही पॉलिटिकल सिस्टीम समजून घेतले. 35 वर्ष मी ब्युरोक्रेसीमध्ये ब्युरोक्रॅटिक सिस्टीम समजून घेतले. ऍक्टिव्हिस्ट तर होतो आणि मग आता माझ्या लक्षात आलं की आम्ही सगळे ऍक्टिव्हिस्ट हे काय करतो, आम्ही फक्त चेहरे बदलण्यासाठी प्रयत्न करतो. 19ला आम्ही ते केलं, 14ला आम्ही तेच केलं. एक चेहरा बदलून दुसरा आणण्यासाठी प्रयत्न करतो. तर चेहरे नको, व्यवस्था बदलूया. आणि मग ते व्यवस्था बदलण्याचं मॉडेल मी मांडायचा प्रयत्न केला. आजचा काही तो विषय नाही तरी, परंतु आपल्याला खरं तर ही सगळी स्ट्रक्चर बदलायला पाहिजे. आणि एडवर्ड डेमिंगचा अभ्यासक असल्यामुळं ही सोसायटी आपल्या दृष्टीनं दिस सोसायटी हॅज बिकम अ सिक सोसायटी. आणि मग सिक सोसायटी असेल किंवा सिक ऑर्गनायझेशन असेल तर होम टू ब्लेम, दोष कुणाला द्यायचा. आपण फक्त लोकांच्याकडे बोट दाखवतो. एडवर्ड डेमिंग म्हणतो की ओनली 10% फॉल्ट लाईज विथ द ह्युमन बिईंग. माणसामध्ये फक्त 10% दोष आहे. माझंही तेच म्हणणं आहे. आणि 90% फॉल्ट लाईज विथ द सिस्टीम. आणि म्हणून आपल्याला ही सिस्टीम बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तो कसा करायचा हे माझी तिसरी क्रांती नावाच्या पुस्तकामध्ये देखील मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे मांडले की आताचं जे स्ट्रक्चर आहे, आमदार खासदाराचं हे काही तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. तुम्हाला खेड हे युनिट ठरवून प्रशासन द्यायला पाहिजे. आणि ते कसं द्यायचं याची मी मांडणी केलेली आहे. पुढे जाऊन ही जी नोकरशाही आहे ही काही व्यवस्थित काम करत नाही. ती काम करण्यासाठी अनेक प्रयोग झालेले आहेत. आणि म्हणून मग या ब्युरोक्रॅटिक सिस्टीम बदलण्याबद्दल आपल्याला काय करता येईल. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे इथली शिक्षण पद्धती कालबाह्य झालेली आहे. शाळेमध्ये जे शिकतो त्याचा नोकरीमध्ये जगण्यामध्ये फारसा उपयोग नाही. आता तर सगळे धर्माकडे घेऊन चाललेली आहे आणि ती बदलली पाहिजे. निवड टीका करण्याच्या ऐवजी कुडाची शाळा नावाचा एक शिक्षण पद्धतीवरचा एक मी आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे की जिथं तुम्हाला शिक्षणालाही दिशा देता येईल. आणि ती शाळा अशी की 6 एकरावर शाळा आहे पण विद्यार्थी नाही. आणि मग 3 वर्षापासून 90 वर्षाचा विद्यार्थी त्या गेटमधून आत गेला की तो विद्यार्थी ठरतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चरवरती, माणसाच्या मोटिवेशनवरती आणि शिक्षण पद्धतीवरती काम करायला पाहिजे. असं जर झालं तर आपला या अशा प्रकारचे संघर्ष, हे अशा प्रकारची व्यवस्था आणण्यासाठी आपण जर डायव्हर्ट केले तर ते खूप महत्वाचं काम होईल असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि म्हणून मी आपल्या बरोबर आहेच, परंतु त्या पुढेही जाऊन काही काम करायला पाहिजे असं माझं मी मत या ठिकाणी मांडतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या पहिल्या सत्रामध्ये सर्व क्षेत्रातले लोक आहेत आणि विशेषतः पोलीस खात्यातले, प्रशासकीय खात्यातले लोक आणि मान्यवर सुरेश कोपडे यांनी या ठिकाणी येऊन या कायद्याला विरोध दर्शवलेला आहे. आजच्या पहिल्या सत्राचं हे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात मध्ये काम करणारे, कलाकार असलेले, त्याच्यानंतर कवी लेखक असलेले आणि कायदेतज्ञ असणारे आणि कामगार क्षेत्रात असणारे सगळ्या मान्यवरांना आपण एकत्रित केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की हा कायदा नको, हा कायदा रद्द करावा, हे या परिषदेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्राला सांगायचं आहे. यावेळेला आपल्याला निश्चितच याच्या विरुद्ध चळवळ उभारावी लागेल. तर चळवळीला बुलंद आवाज लागतो, जाहीर लागतो. अण्णाभाऊ साठे, अमर शेख
आणि गवाणकर लालभाऊ टाकाला पत्रक होतं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यात नेली आणि त्यांनी ते लिहून आणि आपल्या शाहिरी पोवाड्यांनी नेली. आपल्या या परंपरेतले शाहीर संभाजी भगत या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बोला. माझ्या प्रिय भावंडांना सविनय जयभीम. आता पोलीस बोलल्यानंतर आणि एक वकील पण बोललेले आहेत, त्यामुळे कायद्याची बाजू काय ती तुम्हाला अगोदरच कळलेली आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो की ते सगळ्यांनी सांगितलं की एवढे सगळे कायदे आहेत. सुरेश खोपटेंनी तर सांगितलं की तुम्ही रात्री कुठं पानपट्टीवर उभे असाल, तुम्ही पोलिसाला नाव नाही सांगितलं तरी पण तुम्ही आज जाऊ शकता. म्हणजे सगळे कायदे आहेत, तरी सुद्धा हा नवा कायदा का आणावा लागतो आहे. नीट अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीनं त्यांना खूप ताकदवर समजतो ते लोक अतिशय घाबरलेले आहेत, प्रचंड घाबरलेले लोक आहेत. महाराष्ट्र सरकारचं नीट अवलोकन तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे विस्कळलेलं, प्रचंड विस्कळीत असं हे सरकार आहे. त्यांचीच माणसं आता त्यांच्या कंट्रोलमध्ये राहिली नाही. हे दीपक पवार यांनी जे सांगितलं की एवढ्या उजव्या संघटना प्रबळ झालेल्या आहेत आणि कोणतेही निर्णय घेत आहेत, म्हणजे कोणत्याही गोष्टी. आता ते 15 ऑगस्टला बोलले मटण खाऊ नका, हा म्हणजे ते सांगितलं 15 ऑगस्टला मटण खाऊ नका. मग कुणी आता काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय बोललं किंवा काय झालं की ताबडतोब लफडी चालू. आणि त्यांचीच माणसं आता त्यांना जड झाल्यासारखी आहेत. पहिले वापरले, आता मोकार सुटले आणि जनतेला लक्षात आलं की हे मोकार सुटलेले आहेत आणि जनता आता त्याच्या विरोधात उभी राहिलेली आहे. कबुतराचं जे प्रकरण आहे ना, हा कबुतराचं कबूतर तुम्ही नीट बघा. कबूतर खाण्याचा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये एकदम साध्या साध्या स्त्रिया, एकदम म्हणजे तार्किकता जी आहे त्यांची ती बघा तुम्ही. ते साधी साधी माणसं आता बोलायला लागलेली आहेत. आणि हे जे आपल्याला मी असं म्हणत नाही की संपूर्ण त्यांचं बेस संपलेला आहे किंवा काय, असं माझं मत नाहीये. याच्यामध्ये जे वरवरचे जे धर्मांध आहेत, वरवरचे ते प्रचंड मोकार सुटल्यामुळे सुद्धा जनतेमध्ये एक प्रकारची जागरूकता आलेली आहे. भारत पाटणकर इथं आलेले आहेत, त्यांच्या विभागामध्ये ज्या पद्धतीची एक धर्मांधता सतत चालू आहे, तिला सुद्धा साधारण मराठी जे आहेत आता ते विरोध करायला लागलेले आहेत. पूर्वी मधल्या काळामध्ये हे बरेचशी पोरं जे ती नाण्याला लागली होती. मी म्हणत नाही संख्या कमी झालेली आहे, पण आता ते एका उंचीपर्यंत वाढले, तिथून त्यांची उंची वाढू शकत नाही. कारण भारतीय समाजाची जी वीण आहे ती अशी आहे की वाढून येतात आणि एकदा डोक्यावरनं पाणी गेलं की मग म्हणजे कळतं उशीर. आपल्याला खूप उशिरा कळतं, पण कळलं की मग लय त्रास आहे. कळायला उशीर लागतो, पण कळल्यानंतर बरोबर मागे लागतात. तर ही जी आता जी परिस्थिती आलेली आहे, त्या परिस्थितीचं दुसरं आणखी एक प्रॉब्लेम आहे त्यांचा, की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांना सातत्याने धक्के खावे लागत आहेत. इथे मुलका बसलेली आहे, तिला माहिती आहे की एकूण मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामधली जी अर्थव्यवस्था आहे, त्यांना जे करायचं होतं ते करायचं आहे. त्यांचे बाप आता हळूहळू हलू लागले आणि त्यामुळे एका बाजूला आर्थिक कोंडी महाराष्ट्र शासनाचे ते अर्थशास्त्रज्ञ
किंवा माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं अभ्यास असणारे लोक असतील, पण महाराष्ट्र शासन हे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे असं तज्ज्ञ म्हणतात. अशा काळामध्ये आपली परिस्थिती फार चांगली आहे असं नाही, पण जेवढे मुठभर लोक आहोत आपण, त्याची सुद्धा त्यांना भीती वाटायला लागली. मला कधी कधी वाटतं आम्हाला घाबरायची काय गरज आहे. ते दीपक पवार मराठी भाषेबद्दल बोलतायत जात आहेत आणि मराठी भाषेत त्यांना म्हणजे त्यांना पण ते एकदा बोलले की आज मी इथे उद्या मी जेलमध्ये पण असू शकतो. एका भाषणामध्ये बोलले की जर हा जनसुरक्षा कायदा आला, भाषेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ही भीती घालण्याचं काम भाषा असेल, संस्कृती असेल, ही भीती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे एक सत्तेचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये आयडियोलॉजी राहिली नाही. आयडियोलॉजी कारण ते एकच आमदार बोलले जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीमध्ये, तर ते काही एकट्या म्हणजे धर्मांतर लोकांची भांडण झालेली नाहीये, ते बाकीच्या पण लोकांचा प्रॉब्लेम झालेला. आता दीपक पवार म्हणाले तसं की या परिषदेला ते कार्यकर्ते यायला पाहिजे होते, त्यांचं पण एज्युकेशन होण्याची गरज आहे. आता इथं भारत पाटील समोर मी काय शांतपणे करणार आहे, मी काय बोलणार आहे, त्यांना मी काय शिकवणार आहे. हे सगळी मध्ये आली ती शहाणी लोक आहेत. मला वाटतं की राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, शिवसेनेचे ते कार्यकर्ते इथं आणून बसवले पाहिजे, त्यांना गरज आहे. कारण त्या आमदारांना जर कळलं असतं की हे काय आहे, हे विधेयक काय आहे, तर ते बोलले तरी असते ना. पण त्यांचा आयडियोलॉजिकल मोठा प्रॉब्लेम आहे. कारण एंड ऑफ आयडियोलॉजीच्या काळामध्ये फक्त तरुण पिढीची डोकी खाली झाली नाही, पक्षांची डोकी खाली झाली. आणि हा क्रायसिस जो आहे हा नव्या सांस्कृतिक राजकारणाशिवाय तो भरून निघणार नाही, ते उभंच करावं लागेल. कारण आता समजा संध्याकाळी इकडे सगळे राजकीय लोक येतील, उद्या समजा ते राजकीय सत्ता पण ताब्यामध्ये घेतील, थोडी सत्ता त्यांच्या ताब्यात असणार आहे. सांस्कृतिक सत्ता खाली काय नाहीये, वरती राजकीय सत्ता घेऊन 70 वर्षे बघितलंय. खाली स्लीपर सेल्स बसले, सगळे स्लीपर सेल्स खाली बसलेले आहे. वरती सत्ता कुणाच्या आली तरी खाली काही येत नाहीये. त्यांचे स्लीपर सेल्स एज्युकेशन मध्ये बसलेले आहेत, भाषेच्या राजकारणामध्ये बसलेले आहेत, धर्माच्या राजकारणामध्ये बसलेले आहेत. स्लीपर सेल्स इतक्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फक्त संसदीय प्रणालीमधल्या पक्षांची सत्ता आली तर खाली काही फरक पडणार नाही. फरक पडेल जेव्हा खालूनच एक सांस्कृतिक बदल निर्माण व्हावा म्हणून आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीची स्थापना केली आणि गेल्या अनेक वर्षापासून लढतो. आमची मागणीच ही आहे की आम्हाला राज्यसत्ता आम्हाला लोकांशी भाग नाही, राज्यसत्तेने बदल होणारच आहे, पण फक्त राज्यसत्तेने बदल होतील असं मानणं हे भयंकर चूक आहे. राज्यसत्ता हवी, पण त्याच्याबरोबर सांस्कृतिक सत्ता जर नसेल तर वरती कुणी बसले तरी खाली काय होत नाही. आणि म्हणून हा मुद्दा कायद्याचा आहे. हा कायदा आलेला आहे कारण आता उजव्या संघटनांच्या विरोधामध्ये या देशामध्ये जे तळागाळातले लोक आहेत ते लोक हळूहळू बोलायला सुरुवात झालेली आहे. त्यांना संघटना नाही आहे. सामान्य जी माणसं आहेत धारावीतली, राजू बसलेला इकडे, आपण आता हळूहळू बघतोय. मी आता येत होतो टॅक्सीनं, धारावीतला ड्रायव्हर होता, माझा मित्र होता, तो बोलला अब कहाँ जा रहे हैं? तो बोला ऐसा ऐसा क्या? अरे उसको वो खत्म करना चाहिए, वो मोदी का सरकार है, वो नहीं मानता. मैं बोला दादी क्या करेगा, वो जाता रहा. मैं सामान्य माणसं बोलू लागली, भाजीवाली बोलू लागली. मी जरा झाडू खात्यातली माझे मित्र आहेत, खूप झाडू खात्यामध्ये माझे दुर्लभ दोस्त आहेत. तर ही सगळे लोक जे आहेत ना हे जागे झालेले आहेत, त्यांना संघटना नाहीये. आणि कायदे वगैरे कशासाठी आलेले आहेत? उद्या जर ही जनता उभी राहिली तर हेच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर लोक जातील म्हणून त्यांना जखडबंद करून टाकावं म्हणून त्यांना वाटेल त्या नावानं ते आता बोलतायत. व्यवस्थेच्या बदलाचा मोठा लढा जो आहे खोपडे साहेब, तो आपल्या समोर आहे. तशी तुम्ही कुणाची शाळा काढली, तशी मी माणुसकीची शाळा काढली.
हे प्रयोग चालू राहतील. हे प्रयोग माणसामध्ये मूल्यव्यवस्था निर्माण करणं आणि अधिक अर्थपूर्ण जीवन जगायला शिकणं यासाठी असे प्रयोग चालतील. पण आत्ता सध्याला या प्रकारचे जे कायदे ते तुम्हाला आता जसे सभागृहामध्ये तुम्हाला लढावं लागेल. सभागृहामध्ये आता आपलं कोण आहे, तो लढा बाहेरच काढावा लागेल. आणि म्हणून चिन्मयी ज्या पद्धतीने म्हणाले की तुम्ही ज्या लढ्या रस्त्यावरचे लढे असतील, काही लढे असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सांस्कृतिक कर्मी जे आहेत, सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत, यांना आपल्याला सोबत घेतलं पाहिजे. त्याचबरोबर विद्रोही सांस्कृतिक चळवळीसारखी चळवळ आहे, ह्या चळवळीनं एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये या सांस्कृतिक राजकारणाची निर्मिती जी केलेली आहे, काम अर्ध झालेलं आहे, पूर्ण काम झालेलं नाही. ते काम आपण पूर्ण करूया. कायदे येणार याच्यापेक्षा सत्ता जर जशी घाबरेल किंवा सत्तेला जर धर्म सत्ता आणायची आहे तर त्यांना जर ती पक्की खात्री असेल तर अशा प्रकारचे कायदे हाच कायदा नव्हे, अनेक दुसरे पण कायदे येतील. त्या कायद्यांच्या समोर विरोधात्मकपणे बाबासाहेबांच्याकडनं शिकून, संविधानाकडनं शिकून आपण काम करूया. जय भीम. आता आपल्यासमोर कामगार क्षेत्रातले दोन नेते आहेत. सर्वप्रथम मी डॉक्टर कराडांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपले विचार मांडावे. व्यासपीठावरील आणि समोर बसलेले मान्यवर, आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरची ही परिषद होते आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून हा जो जनसुरक्षा कायदा हो घातलेला आहे, गव्हर्नरची सही व्हायची आहे, तर त्या कायद्याच्या विरोधातलं महाराष्ट्रातल्या आंदोलनाची दिशा, त्याची व्याप्ती याच्याबद्दलची निर्णय होणं आज अपेक्षित आहे. कायदेशीर चर्चा झालेली आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या दृष्टीनं नेमका आपल्यासमोर काय आलेलं आहे आणि आपला काय प्रतिसाद असावा याच्याबद्दलचे काही मुद्दे मी मांडणार आहे. एक मुद्दा असा आहे की 1928 मध्ये ब्रिटिशांनी ज्या वेळेला ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट, ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल हे दोन बिल आणले होते. नुसतं पब्लिक सेफ्टी बिल नाही आणलं. आणि ट्रेड डिस्प्यूट बिल ह्याच्यासाठी होतं की त्यावेळेला ज्या कामगार चळवळीचं मोठं उदाहरण आलेलं होतं, ब्रिटिशांच्या विरुद्ध मोठा संघर्ष सुरू झालेला होता. त्यावेळेच्या भांडवलदारांच्या विरुद्ध कामगार वर्गाचे संघर्ष चढत्या क्रमाने वाढत होते आणि सबंध कामगार वर्गाचा स्वातंत्र्य लढ्यातला जो सहभाग हा लक्षणीय असा सहभाग होता. तर ह्या कामगार चळवळी, त्यांचे संप, त्यांच्या संघटना यांच्यावर प्रतिबंधित करण्यासाठी त्यांनी ट्रेड डिस्प्यूट बिल आणलेला होता. दुसरं त्याच्याबरोबरच त्यांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं. आता जर आपण आत्ताच्या सरकारबरोबर तुलना केली तर 29 कामगार कायदे रद्द करून मोदी सरकारने 4 लेबर कोड आणलेले आहेत आणि 4 लेबर कोडचा सुद्धा जो आशय आणि दिशा आहे की श्रमिकांना संघटित होण्यासाठी प्रतिबंध करणं, त्यांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्रतिबंध करणं, त्यांना संप करता येणार नाही अशा पद्धतीनं सगळे कायदेशीर रचना करणं आणि युनियन फ्री वर्क प्लेसेस तयार करणं. एक स्लेवरी, गुलामीची पद्धत, मालक सांगतील त्या पद्धतीनं काम करायचं, मालक सांगतील तेवढं वेतन घ्यायचं, असं एक असुरक्षित कामाच्या जागा जिथं तीव्र प्रकारचं कामगारांचं शोषण होईल अशी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारने 4 लेबर कोड आणलेले आहे. आणि त्याच्याबरोबर जर आपण पब्लिक सेफ्टी बिल महाराष्ट्र सरकारचे हे दोन्ही एकत्रितपणे पाहिलं तर तुमच्या सर्व प्रकारच्या लोकशाही चळवळी, जनतेच्या चळवळी, कामगारांच्या चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी, विद्यार्थी युवकांच्या चळवळी किंवा सांस्कृतिक चळवळी यांच्यावर बंधनं टाकण्यासाठीची ही संपूर्ण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह तयारी सत्ताधारी वर्गाने केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की
देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कामगार वर्गाचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, दलितांचे, आदिवासींचे, अल्पसंख्याक समाजाचे, विविध घटकांचे जे प्रश्न आहेत त्या व्यवस्थेतून जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, आक्रमक अशा उदारीकरण कंत्राटीकरणाच्या धोरणातून जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, या प्रश्नावर जे काही संघर्ष स्थानिक पातळीवर आहे आणि ते मोठं स्वरूप घेण्याची शक्यता आहे, ह्या सगळ्या संघर्षांना अटकाव करण्यासाठी हे सगळे व्यवस्था ह्या 4 लेबर कोडच्या माध्यमातून, पब्लिक सेफ्टी बिलच्या माध्यमातून 1 डझनपेक्षा जास्त कायदे आज बेकायदेशीर कृती आणि बेकायदेशीर संघटना यांना अटकाव करण्यासाठी आता अस्तित्वात आहे आणि त्याच्यावर हा एक नवीन कायदा आणलेला आहे. आणि म्हणून हे जे काही सरकारचं धोरण आहे, केंद्र सरकारचं धोरण आहे, एका बाजूला श्रम करणाऱ्या कामगारांचं शोषण करण्याची व्यवस्था निर्माण करायची, ती अधिक तीव्र करण्याची व्यवस्था करायची, दुसऱ्या बाजूला शेतकरी, शेतमजूर या शेतकऱ्यांचं जगण्याचं जे साधन आहे ती सबंध जमीन शेतकऱ्यांकडनं काढून घेण्याचं कारस्थान चालू आहे. आपण पाहतो की एक्सप्रेसवे होत आहेत, हजारो एकर जमीन त्याच्यातनं काढून घेते, वाढवून बंदर आहे, हजारो एकर जमीन त्यांना काढून घ्यायची, नवं मुंबई विमानतळ आहे त्याच्या अवतीभोवतीची हजारो एकर जमीन त्यांना काढून घ्यायची, शक्तीपीठ आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन काढून घ्यायची आहे. आणि आता क्लीन एनर्जीच्या नावाखाली सबंध महाराष्ट्रातल्या गावांची जी गावठाणाची जमीन आहे, हे जमीन सुद्धा अदानीला क्लीन एनर्जी करण्यासाठी त्यांना ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे एका बाजूला श्रम करणाऱ्या कामगारांचा जो काय रोजगाराचा अधिकार आहे, काय नोकऱ्या संपवून टाकलेल्या आहेत, सबंध कंत्राटी पद्धत आहे, अस्थिर स्वरूपाचा अस्थिर स्वरूपाचा रोजगार आहे, त्याच्यातनं सरप्लस व्हॅल्यू त्यांना निर्माण करायची. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागातल्या जनतेचं साधन ती जमीन पण त्यात ताब्यात घ्यायची. आणि अशा पद्धतीनं संपत्ती निर्माण करणारे जे 2 वर्ग आहेत, शेतकरी, कामगार आणि शेतमजूर, या दोघांची जगण्याची साधने ह्या सरकारला काढून घ्यायची आहेत. आणि याच्या विरुद्ध जो उद्रेक होईल तो कशा पद्धतीनं तुम्ही आटोक्यात आणणार आहे. आणि म्हणून त्याला अधिक लोकशाहीला हानिकारक असलेले, व्यक्ती स्वातंत्र्याला हानिकारक असलेले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेणारे, बेसिक फंडामेंटल हक्क काढून घेणारे कायदे ह्या सरकारला करावे लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की रोजच्या लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाशी 4 श्रमसंहिता, पब्लिक सेफ्टी बिल आणि इतर कायदे याचा संबंध जोडून जर आपण लोकांमध्ये गेलो तर लोकांना ते समजेल. आज आपण पाहत आहे की आदिवासी विकास खात्यामध्ये हजारो रोजंदारी कर्मचारी 10-12 वर्षापासून काम करतात, खात्यामार्फत काम करतात. आणि फडणवीस सरकारने आता आदेश काय काढला की हे सगळे लोक जे काम करतात ते सगळे आउटसोर्सिंग एजन्सीच्या मार्फत आता लावले जातात. म्हणजे सध्याचा जो कायदा तो मोडून काढला आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सबंध आरोग्य व्यवस्था, इमर्जन्सी सर्व्हिसेसचे अँब्युलन्स ड्रायव्हर्स, डॉक्टर, नॅशनल हेल्थ मिशन मधले डॉक्टर, नर्सेस, कंपाऊंडर पासून अनेक हजारो 34,000 कर्मचारी नॅशनल हेल्थ मिशन मध्ये काम करतात. त्याच्यातले 18,000 कर्मचारी 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून काम करतात. त्यांना कायम करण्याबद्दलचं काय? खुद्द सरकारच मोठा ठेकेदार बनलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचे ते झालेले. 2 लाखापेक्षा जास्त रिक्त पद आहेत, 2 लाखापेक्षा जास्त लोक सरकारी, निम सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतात, आउटसोर्स पद्धतीने काम करतात. किंवा पीपीपीएम, मुंबईमधले 10 हॉस्पिटल हे खाजगी कंपन्यांना चालवायला द्यायची आहेत, पुण्यामधले 20 हॉस्पिटल खाजगी कंपन्यांना चालवायला द्यायचे आहेत. सबंध महाराष्ट्रातले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट वैद्यकीय व्यावसायिकांना चालवायला द्यायची आहेत. सबंध सिस्टीम, पूर्ण आरोग्य व्यवस्था ही सरकार त्याच्यातनं बाहेर पडते आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून, पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून ह्या खाजगी क्षेत्राला दिले जाते. शिक्षण क्षेत्राचं तेच, दळणवळणाची तीच परिस्थिती, रोजगाराची जी गंभीर परिस्थिती करून ठेवली. एक परमनंट नोकरी निर्माण होत नाही आहे, त्या नोकऱ्या कमी केल्या जातात.
आज सार्वजनिक क्षेत्रामध्ये 35% जास्त, सरकारच्या क्षेत्रामध्ये 35% जास्त कंत्राटी कामगार आहेत आणि खाजगी क्षेत्रामध्ये 70% जास्त कंत्राटी कामगार आहेत. याने लढायचं की नाही? नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या महिला 6,000 रुपये 7,000 रुपयामध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात, ते वर्षानुवर्ष. त्यांना किमान वेतन नाही, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड नाही, त्यांना काय होण्याची. कंत्राटी कामगार कायद्याच्या विरोधात हे सगळं चाललेलं आहे. आताचे सगळे कामगार कायदे ते त्याचं व्हायोलेशन कोण करते? सरकारच करत आहे. ही कामगार वर्गाची परिस्थिती. शेतकऱ्यांची परिस्थिती, आत्महत्या चालूच आहे. शेतीमालाला भाव नाही, रस्त्यावर उतरायचं की. नाशिक जिल्ह्यातला कांद्याचा शेतकरी दर महिन्याला 1-2 वेळेला आंदोलन करत राहतो. तीच परिस्थिती सोयाबीनची, तीच कापसाची. ऑल आउट अटॅक आहे, सगळं सर्वव्यापी जनतेवर हल्ला सुरू आहे. आणि हल्ल्याच्या मध्ये जे काही जनतेचं शोषण होत आहे, त्या शोषणाच्या विरुद्ध लोक आता उभे राहतात आहे. त्यांना धडपायचं असेल तर त्यांना असे हुकुमशाही कायदे त्यांना पाहिजेत. मी शेवटचा मुद्दा सांगणार आहे. संकट आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. इथं कायदेशीर तज्ञांनी त्याच्याबद्दलची मांडणी मागली, सांस्कृतिक क्षेत्राबद्दल ची मांडणी झाली. मुद्दा हा आहे की आम्ही जनतेला आपल्याबरोबर घेणार कसे आहोत. आणि मला स्वतःला असं वाटतं की शेतकऱ्यांचे आजचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे आजचे प्रश्न आहेत, कामगारांचे आजचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या मागची कारणं, त्याच्या मागचं धोरण, त्याच्या मागचं राजकारण हे जर आपण लोकांना एक्सप्लेन नाही करू शकलो तर या सरकारच्या विरुद्ध लोकांना उठवणं अवघड आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आपली ताकद काही कमी नाही आहे. हे सरकार आपल्याला घाबरते ही पण वस्तुस्थिती आहे. त्यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार आपण तितक्याच ताकदीनं करू. आणि म्हणून मुद्दा हा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनिशी या लढ्यामध्ये उतरणार आहोत की नाही आहोत. खरं म्हणजे आपण कधी कधी असं वाटतं की आम्ही स्वतंत्रपणे कार्यक्रम करतो, हजारो लोक असतात. आम्ही एकत्रितपणे काम करतो, लोक कमी असतात. आपली बेरीज होत नाही, एक अधिक एक 11 होत नाही. आपण पूर्ण शक्तीनिशी या लढ्यामध्ये उतरत नाही, हे वास्तव आहे. ही टीका आपण स्वतःवर करून घेतली पाहिजे. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर आपलं जे केडर आहे त्यांना एक फोकस आंदोलनाची दिशा दिली पाहिजे. त्याचं टार्गेट, या टार्गेटच्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण पूर्ण शक्तीनिशी जर याच्यामध्ये उतरलो तर निश्चितपणे आपण या सरकारचा पराभव करू शकतो. हे सरकार कमजोर झालेली वस्तुस्थिती आहे. जनसुरक्षा विधेयकच्या माध्यमातून या सरकारला गाडणं शक्य आहे असा विश्वास या परिस्थितीतून आपण दिला पाहिजे. आणि तेच करण्यासाठी आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करू. कामगार संघटना संयुक्त कृती समिती निश्चितपणे याच्यामध्ये आघाडीवर राहील एवढा आश्वासित करताना थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. या ठिकाणी आजच्या सेशनचे 2च वक्ते राहिलेले आहेत. कॉम्रेड मिलिंद रानडे आहेत आणि तुषार गांधी आहेत. त्यांच्या आधी दुसरं सेशन आपलं होतं ते राजकीय नेत्यांचं आणि राजकीय पक्षांचं होतं. आपण माननीय शरद पवारांना बारामतीला एका मोठ्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि ते संध्याकाळी अर्थात ते उशिरा आहे, परंतु ट्रॅफिक जाम झालेलं आहे सगळीकडे. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मला या सेशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे आणि दुसऱ्या सेशनच्या आधी सुरू व्हायच्या आधी मी प्रथम बोलतो. आणि म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आता पहिल्या सेशनचे 2 वक्ते जे आहेत त्यातले कामगार नेते आता मिलिंद रानडे बोलतील. मंचकावर उपस्थित सर्व मंडळी आणि बंधू भगिनींनो, आज 14 ऑगस्ट महाराष्ट्र शासनाने हा जो जनसुरक्षा या नावाने कायदा आणलाय त्या महाराष्ट्र सरकारचं निषेध करण्याकरता आपण इथे जमलेलो आहोत. उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्याच्या चळवळीने आणि स्वातंत्र्य दिनाने आणि आपल्या संविधानाने जे जे अधिकार आपल्या भारतीय जनतेला दिले ते काढून घेण्याचं षडयंत्र अव्याहतपणे RSSचे लोक करत आलेले आहेत. RSSचा इतिहास जर काय आपण बघितला, आता तुम्ही हल्ली सगळेच जण आपण गुगल वापरतो. उद्या 15 ऑगस्ट आहे
स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये RSSचं कॉन्ट्रीब्युशन काय किंवा 1 वर्ष जेलमध्ये गेलेल्या RSSच्या कार्यकर्त्यांची नावं काय असं जर काही टाकलं तर निरंक असं उत्तर येतं. हे फक्त निरंक नाहीये. जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या आर्मीमध्ये लोकांना या असं आवाहन करत होते तेव्हा ही मंडळी RSS आणि त्यांच्या उजव्या विचारसरणीची मंडळी ही ब्रिटिशांच्या फौजेत सामील व्हा हे सांगत होती. त्यांची ब्रिटिश धार्जिणी जी मनोवृत्ती आहे ती आजही कायम आहे. ब्रिटिशांनी केलेला रौलट ऍक्ट 1919चा त्याच्यानंतर 10 वर्षांनी ब्रिटिशांनी केलेला पब्लिक सेफ्टी ऍक्ट 1929चा आणि 2024 साली या सरकारने केलेला जनसुरक्षा कायदा, हे कलम जर का एकत्र वाचलं तर ते पूर्णपणे सारखं आहे. त्याच्यातल्या प्रोव्हिजन सारख्या आहेत, शिक्षा सारख्या आहेत. त्याचं जे उद्दिष्ट आहे ते सारखं आहे. ते म्हणजे सरकारला त्यांना जसं वागायचंय तसं वागायला परवानगी पाहिजे. लोकांनी त्याला जर काय विरोध केला तर तो विरोध दडपून टाकण्याची तो विरोध दडपून टाकण्यासाठी त्यांना सगळे कायदे करायचे आहेत आणि त्याप्रमाणे हा कायदा केलेला आहे. हा जनसुरक्षा म्हणजे तेव्हाचं नाव होतं पब्लिक सेफ्टी. तेव्हा हा सामान्य देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेफ्टीसाठी सुरक्षेसाठी केलेला कायदा नाही. या भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी केलेला हा कायदा आहे. तेव्हा याचं नाव आपण चळवळीमधल्या लोकांनी राजकारण्यांची खुर्ची सुरक्षा कायदा असं ठेवलं पाहिजे. आज हा कायदा आणलेला आहे आणि त्याच्यामधनं ब्रिटिशांच्या वेळची त्यांची मानसिकता आणि आजची मानसिकता ही सारखीच आहे. लोकशाहीवर यांचा कधीही विश्वास नव्हता. आज सिंदूर झाल्यानंतर त्याला नाव सिंदूर देणं हेच खरं दुर्दैवी आहे. ज्या माणसाने स्वतःच्या पत्नीच्या सिंदुराचा कधी मान ठेवला नाही तो सिंदूर नाव ठेवतोय आणि आपल्या खासदारांना विदेशात पाठवलं. तिथल्या विदेशातल्या लोकांनी एक प्रश्न विचारला असता की तुम्ही आलात खासदार साहेब, पण तुम्ही जेव्हा तुमच्या संसदेत बोलता तेव्हा तुमचा प्राईम मिनिस्टर तुमचं ऐकायला सुद्धा हजर नसतो, तुम्ही आम्हाला येऊन काय शिकवणार? ज्यांचा लोकशाहीवरती कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही त्यांनी आज हे कायदे केलेले आहेत. एक शेवटचं फक्त सांगतो की एक कविता हिंदीतली ऐकली होती, ती आता मला आठवत नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की ते घाबरतायत. त्यांच्याकडे सगळे कायदे कानून, पोलीस, जेल, शस्त्रास्त्र असतानाही ते घाबरतायत. कशाला? तर त्यांच्या सत्तेला घाबरायचं लोकांनी सोडू नये. सोडायला तर काय होईल याला ते घाबरतायत आणि त्या दृष्टीने हे आहे. आणि म्हणून याचा विरोध करण्याकरता सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. विधानसभेमध्ये एक जी घटना झाली त्याचा आम्हाला खेद आहे, पण ती विधान परिषदेमध्ये दुरुस्त झाली आणि सर्व पक्षांनी त्याच्याबद्दल जी भूमिका घेतली ती फक्त विधान परिषदेपुरती नाही तर ती लोकांच्या मध्ये नेली पाहिजे. आणि आता डॉक्टर कराड यांनी सांगितलं तसं सामान्य लोकांचे प्रश्न जर काय असे तुंबत राहिले, त्यांना साधं जगण्याचं साधन उपलब्ध केलं नाही तर तुम्ही कितीही कायदे करा, त्याला नावं काही ठेवा, लोक झगडा करणार. जय भीम, लाल सलाम. आज आपल्या ह्या पहिल्या सत्राला पी साईनाथ हजर राहणार होते, परंतु गेल्या 7 तारखेला 7 ऑगस्टला जनसुरक्षा विधेयक हे जे एक स्पेस नावाचं वेबसाईट आहे त्याच्यावर त्यांचं भाषण झालंय. त्याच्यामध्ये जवळजवळ ते जे आयोजित केलं होतं पुरोगामी युवा मंचने जनसुरक्षा कायदा विरोधी ट्विटर पेज, पत्रकार पी साईनाथ आणि प्रशांत कदम यांनी ते आयोजित केलं होतं. याच्यामध्ये जवळजवळ 12,000 लोकांनी पार्टिसिपेशन झाले होते, भाग घेतला होता. हे जरा आपल्याला या ठिकाणी मला
सांगायचं होतं. आता पुढे कॉम्रेड प्रकाश रेड्डी. आता मी तुषार गांधी यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या समोर येऊन आपले मत मांडावे. मंच पे विराजमान सब नेतागण और आप सबको नमस्कार. अभी 9 अगस्त गई जब हमारी स्वतंत्रता संग्राम का आखिरी सत्याग्रह की शुरुआत बम्बई में से हुई थी. क्विट इंडिया मूवमेंट, अंग्रेजों भारत छोड़ो. तब बापू ने एक पैगाम हमारे मुल्क को और हमारी जनता को दिया था कि अब वो वक्त आ गया है कि करेंगे या मरेंगे. या तो हम यशस्वी होंगे इनको हराने में, या इनको हराने की लड़ाई में हम हमारी जान तक दे देने को तैयार हो जाएंगे. ये हमारा बदनसीब है कि आज़ाद भारत की अंदर उस आज़ादी के 7 दशकों में फिर से हमको ये निश्चय करने का वक्त आ रहा है कि अगर हमें हमारी आज़ादी और संविधान बचाना है तो जीवन मृत्यु की लड़ाई लड़ने के लिए तैयार हो जाना. हमने भाषण बहुत कर दी. हम लोग की ये खासियत हो गई है कि हम ऑडिटोरियम में बहुत धारदार भाषण करते हैं, पर लाठी खाते वक्त, गोली खाते वक्त और जेल जाने के वक्त हमारी संख्या उतनी दिखती नहीं है. और इसी के चलते जो लोग सत्ता की भी चोरी करके राज करते हैं, वो लोग आज इतने निश्चित हो गए कि वो कुछ भी कर सकते हैं. उनको उनकी कोई जवाबदेही नहीं है. महाराष्ट्र में हमने देखा कि पहले अनैतिक पद्धति से सत्ता पलट करके उन्होंने सत्ता का ग्रहण किया. हम लोग चुप बैठे. उसके बाद चुनाव हुआ और बड़े पैमाने पे उस चुनाव को चुराया गया और सत्ता में आ गए वापस, ये दावा करते हुए कि हमें जन समर्थन मिला, जबकि हम सब जानते थे कि उनको जन समर्थन नहीं मिला. उन्होंने वोट चोरी करके इस पूरे चुनाव को चोरी कर लिया था, पर हम चुप बैठे. हमने कुछ किया नहीं. हमने सभाएं बहुत की, लेकिन रास्तों पे हम दिखे नहीं. अभी अभी की बात है, आज ही पेपर में आया है, हम कानून के खिलाफ लड़ने की बात करने के लिए यहाँ आए हैं. लेकिन इन लोगों का प्लानिंग आप देखिए कि किस तरह से करते हैं. कानून लाते हैं, पुलिस को अपना गुलाम बनाकर उनके पास से कार्रवाई करवाते हैं. पुलिस आज देश भर में कानून या संविधान की रक्षा नहीं कर रही, नागरिकों की सुरक्षा नहीं कर रही. वो सत्ता में बैठे राजनीतिकों की सुरक्षा के लिए काम कर रही है. ये हमारा बदनसीब है. यानी पकड़ने वाला उसकी नीयत मैली. अब महाराष्ट्र की बात करो तो हाईकोर्ट में अब जज भी संघी नियुक्त किए जा रहे हैं. यानी आपके ऊपर गुनाह लगाएगा वो पुलिस संघियों का गुलाम, उसको हुक्म देने वाला संघी, और आपको न्यायालय में खड़ा किया जाएगा तो वो जज भी संघी. यानी पूरा तंत्र एक तरीके से हमें वापस गुलाम बनाने के लिए आ गया. बिहार में उन्होंने सर लगाया. ये हमने सिर्फ बिहार का प्रश्न समझ के नहीं बैठना है, ये धीरे धीरे पूरे मुल्क में लगाया जाएगा. उसका उद्देश्य ये है कि आजाद भारत में सबसे पहली दफा ये नौबत आई है कि वोट कौन दे सकता है उसका भी निश्चय सत्ताधारी पक्ष में बैठे लोग करेंगे. जो सबसे पहले जो निश्चय किया गया था कि 18 साल से ऊपर के हर भारतीय नागरिक को वोट का अधिकार दिया जाएगा, वो अब हमसे छीन लिया जाने वाला है. बिहार में छीनना शुरू हो गया. यानी अब तक चुनाव की चोरी कर रहे थे, अब पूरी चुनावी प्रक्रिया की चोरी करने में वो लोग लग गए. उनकी मंशा कितनी बढ़ गई है वो आप देखें. और ये इसलिए बढ़ी है कि वो जानते हैं कि हम कुछ भी करें लोग रास्तों पे नहीं आएंगे. हाँ, ऑडिटोरियम भरेंगे,
तालियां बहुत बढ़ेगी, लेकिन बाहर जाके जैसे थे फिर कुछ होने वाला नहीं है। क्विट इंडिया मूवमेंट में अंग्रेज इसलिए नहीं आ रहे थे कि उन्होंने सब नेताओं को जेल में बंद कर दिया। अंग्रेज को ये ज्ञान इसलिए हुआ था कि 2.5 साल चले उस आंदोलन में अंग्रेजों के पास जेलों की कमी हो गई थी। इतने भारतीय लोग जेल में जाने को तैयार हो गए थे कि कहाँ रखना, ये उनके लिए सवाल खड़ा हो गया। तब उनको ये ज्ञान हुआ कि नहीं, अब हम लोगों के ऊपर राज नहीं कर सकते। अंग्रेजों के दलालों को हराने के लिए भी अब कुर्बानी देने का वक्त आ गया है। हमें लड़ना होगा। हमें आज ये निश्चय करना होगा कि हम जेल में जाने को तैयार है। वो चाहे जन सुरक्षा कायदा लाए, कोई भी लाए। इसका उद्देश्य भी ये नहीं है कि हमें कसूरवार ठहराया जाए। टाड़ा से लेके मीसा से लेके अगर हम इन कानूनों का इतिहास देखें तो अरेस्ट हजारों लाखों की संख्या में हुए हैं। कन्विक्शन शायद 2 हाथों की उंगलियों पर भी गिर सके, उतने कन्विक्शन वो लोग नहीं कर पाए, क्योंकि तब एक ये आसरा था कि न्याय प्रणाली हमारे लिए हमारे संविधान के मुताबिक चुकाने देगी, फैसले देगी। उनको भी ये मालूम पड़ गया, इसलिए अब न्यायाधीश भी उनके रंग वाले लगा रहे हैं, ताकि अगर उनके सामने ऐसे मामले आए तो फैसला पूर्व नियोजित तरीके से वो देने की उनको ये मिल जाए कि हाँ, ये हम अब सुरक्षित हैं। और अगर सजा भी नहीं कर दे सकते तो 5-5 सालों से जेल में बंद किए हुए लोगों पर अब तक चार्जशीट तक उन्होंने फाइल दी। ये दिखाता है कि वो लोग किस हद तक लोगों को प्रताड़ित करने के लिए सत्ता का दुरुपयोग कर रहे हैं। और सत्ता को अगर हराना है तो हमें रास्तों पर उतरना जरूरी हो जाएगा। इसके बगैर ये नहीं हो सकता। ये हम लोग चाहे कितनी भी अच्छी अच्छी बातें कर लें, वो कुछ उनकी आंख भी नहीं फड़फड़ाएगी, क्योंकि वो जानते हैं कि वो सुरक्षित है। पर जिस दिन उनके दिलों में हम ये दहशत डाल देंगे कि तुम्हारा रास्ते पे आना बंद कर देंगे हम लोग, अगर बाहर कहीं दिखे तो तुम्हारी खैर नहीं है, उस दिन फिर जनता की बात सुनने के लिए उनके कान खुलने पड़ेंगे। ये शायद मामूली बात लगेगी कि अभी एक दौर चल रहा है महाराष्ट्र में कि 15 अगस्त को कतल खाने बंद करने के, मीट या नॉन वेजिटेरियन बेचने नहीं दिया जाएगा। 15 अगस्त का और मांसाहार का क्या रिश्ता है? कौन से धर्म ग्रंथ में 15 अगस्त का त्योहार आता है कि उपवास हो या कुछ हो? और अगर मांसाहार वर्जित है तो कोलीवाड़े भी बंद रहेंगे, मच्छी बाजार भी बंद रखेंगे, बंद रख के दिखाए। अजीत दादा को मांसाहार करना है, बोलते क्यों 15 अगस्त को बंद करवाया? तब देवेंद्र फडणवीस को याद आता है कि भाई जिसको जो खाना है सरकार को उससे कोई पड़ी नहीं। शायद उनको लगता होगा कि अजीत दादा के वहां महफिल में मुझे नहीं बुलाएंगे, लेकिन ये हमारे अधिकारों का हनन है। हमको जो संविधान में अधिकार दिया गया है, फ्रीडम ऑफ चॉइस, उसका हनन है। ऐसी छोटी छोटी चीजों पर से वो हमें हमारे अधिकारों से वंचित होने की आदत डाल रहे हैं। ये सब चीजें हम लोग कबूल कर लेते हैं, धीरे 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 हमारे अधिकार कम होते जा रहे हैं। दक्षिण अफ्रीका में जब बापू थे तो अंग्रेजों ने पास लॉ लाया कि सारे जो एशियन लोग दक्षिण अफ्रीका में रहते थे उनको रजिस्ट्रेशन करवाना पड़ेगा और पास अपने पास रखना पड़ेगा, और पुलिस वाला कभी भी चाहे मांगे तब वो हाजिर करना पड़ेगा। अगर नहीं दिखा पाए तो आपको जेल हो सकती है।
अब ये जन सुरक्षा कायदा और जो कायदे हमको हमारे पुलिस वाले ने कहा कि नाम न बताने पर भी जेल हो सकती है, उसमें फर्क क्या है? वो पास का कायदा जो दक्षिण अफ्रीका में लगाया गया था और आज जो पुलिस तंत्र लगाया जाता है, उसमें फर्क कोई नहीं रहा। ये जो अंग्रेजों की टूल किट थी, उसका उपयोग अंग्रेजों से भी ज्यादा सक्षम तरीके से करने के लिए अंग्रेजों के जो गुलाम थे वो लोग हमारे ऊपर अख्तियार कर रहे हैं। हमने इसके खिलाफ लड़ना होगा। आप देखिए टाडा, मीसा, वो सारी चीजों को देखिए। टाडा का उपयोग वो आतंकवाद को रोकने के लिए भले लाए हो, लेकिन मुसलमानों को आतंकित करने के लिए उसका इस्तेमाल किया गया था। और आज कितने सारे बेगुनाह साबित होकर 20-20 साल के बाद जेल में से रिहा किए जा रहे हैं। ये पक्षपाती बर्ताव जो हो रहा है वो इसलिए वो लोग कर रहे हैं क्योंकि जानते हैं कि हम लोग इतने बटे हुए हैं कि हर मुद्दे में हम लोग कौम को ला देते हैं कि भाई ये मुसलमानों का इश्यू है, ये हिंदुओं का इश्यू है, वो किसी और का इश्यू है। वो जानते हैं कि इनमें से कोई भी इश्यू भारतीयों का इश्यू समझकर इसके लिए लड़ने वाले एक साथ आकर नहीं लड़ेंगे। इसलिए हम महफूज हैं ये समझकर वो लोग सत्ता का दुरुपयोग कर रहे हैं। अब ऐसे बैठे रहने से नहीं चलेगा। अब रास्तों पे उतरना ही होगा, हर उस चीज पर विरोध दर्शाना होगा और छाती ठोक के कहना होगा कि शूट एट साइट के ऑर्डर लाओ तो भी हम घर पे नहीं जाने वाले, हम रास्तों पे डटे रहेंगे। गोली खाने का वक्त आए तो सीने पे खाएंगे। गोली खाने की ताकत सीने की चौड़ाई से नहीं होती, दिमाग की निडरता से होती है। और हमको वैसा दिमाग चाहिए, क्योंकि फुग्गा जितना बड़ा होता है उतने ही छोटे छेद से उसमें पंक्चर हो जाता है। वो शायद 56 इंच का हो या 56 मीटर का। जय हिंद। बरं, म्हणजे या पहिल्या सेशनच्या समारोह तुषार गांधी यांनीच केलेला आहे। त्यांनी आपल्याला आवाहन केलं की प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये रस्त्यामध्ये उतरा आणि गोळ्या खायची तयारी ठेवा। तर आपला आणि अहिंसक मार्गाने आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींनी जनआंदोलन केलं। ते जनआंदोलन खेड्यापाड्यात नेलं, अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिले। कुठलेही जरी कायदे असले तरी त्याच्या विरुद्ध खंबीरपणे उभं राहून शिक्षा भोगण्यास मी तयार आहे असं सांगितलं। तीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे। या ठिकाणी जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो आपल्याला आडून पाडायचा आहे आणि तुषार गांधींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये प्रचंड आंदोलनामध्ये वापरलं पाहिजे। हेच आजच्या परिषदेचं आपलं उद्दिष्ट आहे। मी जास्त वेळ घेत नाही, कारण काही गोष्टी सांगण्यासाठी करतोय। माननीय शरद पवारांना जायचं आहे, दुसरं सेशन आपल्याला सुरू करायचं आहे, पण आपण योग्य वेळेत आहोत। पहिलं सेशन आपलं 3 वाजता बरोबर संपत आहे। आपले ज्या जनसुरक्षा विरोधी संघर्ष जी समिती आहे त्या समितीने या कायद्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये जनमत तयार करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केला, एकत्र केले आणि त्या ठिकाणी जन आंदोलन, राजकीय पक्ष, आंबेडकरवादी, डावे सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संघर्ष करण्यासाठी सुरुवात केली। 22 एप्रिलला महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यामध्ये या समितीच्या तर्फे, ज्याच्यामध्ये राजकीय पक्षांना बीजेपी सोडून आमंत्रण दिलं होतं आणि त्याच्यासाठी 22 एप्रिलला महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आंदोलन करून कलेक्टरच्या कचेरीसमोर गेले। त्याच्यानंतर 30 तारखेला आपण मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड प्रकारे सभा घेतली आणि या विधानसभेच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या काळात या सरकारला इशारा दिला की आम्हाला हा कायदा नको आहे। महाराष्ट्राच्या जनतेचं हे म्हणणं आहे
आपल्याला हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. त्या ठिकाणी त्यांचं जे बहुमत होतं त्या जोरावर ते कायदा संमत करतायत, परंतु कायद्याच्या विरोधात उभं राहून तो कायदा रद्द करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी आपण या ठिकाणी परिषद घेत आहोत आणि पुढचं आंदोलन आपल्याला करायचं आहे. या दुसऱ्या सेशनचे शेवटी आंदोलनाचं स्वरूप काय असेल त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल. पहिल्या त्या सत्रामध्ये या ठिकाणी कायदे तज्ज्ञ होते, विविध क्षेत्रातले लोक होते, कायदे तज्ज्ञ होते, त्या ठिकाणी शैक्षणिक याच्यामध्ये काम करणारे लोक होते, त्या ठिकाणी बाकी जे होते कामगार क्षेत्रातले विविध चळवळीमध्ये भाग घेणारी लोक होती. आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही वरून जो कायदा लादताय तो महाराष्ट्राला मंजूर नाही. सगळ्या प्रकारे लोक एकत्र होऊन या कायद्याचा पाळाव करण्यासाठी शिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी जे काही आवश्यक असतं, नुसतं राजकीय पक्षाचं हे काम नाही, जनतेचं काम आहे, चळवळीचं काम आहे आणि त्यामुळे विविध क्षेत्रातली लोक हे चळवळीमध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. ते आपल्या समोर आले, बोलले आणि त्याच्यामध्ये जेव्हा बदल घडवायचा असतो तेव्हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा बदल घडवण्यासाठी लोकांची तयारी केली पाहिजे आणि लोक तयारी करण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उतरलेले आहेत. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता एक संकल्प महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा आहे की कुठल्याही क्षेत्रातला असो आणि सामान्य कार्यकर्ता असो, शेतकरी असो, कामगार असो, आदिवासी असो, त्यांनी एकत्र येऊन या संबंध कायद्याचा पाडाव करायचा आहे आणि त्याच्यासाठी जनआंदोलन उभं करायचं आहे. इतकंच मी या ठिकाणी सांगतो आणि त्या दुसरं सत्र जे सुरू होणार आहे त्याच्यासाठी मी त्या सत्राचं सूत्रसंचालन करण्यासाठी उल्का महाजन आणि कॉम्रेड सुभाष लाटे यांना विनंती करतो की पुढल्या सत्राची सुरुवात आपण करावे. पहिलं सत्र जे आहे सत्र त्याचा शेवट झालेला आहे, परंतु जे लोक इकडे आलेले आहेत एक गोष्ट चांगली झालेली आहे की पहिल्यापासनं त्या ठिकाणी माणसं 1 वाजल्यापासून 5 वाजल्यापर्यंत त्याच्यामध्ये सामील होत आहेत आणि त्यामुळे आपण न जाता शेवटपर्यंत या ठिकाणी राहावं इतकी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, लाल सलाम. धन्यवाद कॉमेंट